मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आतापर्यंत आपण शिव महापुराणातलं बरंच काही ऐकलं आणि आपल्याला खूप काही शिव महापुराण समजलं असेल, खूप चांगल्या प्रकारे समजलं असेल अशी मला आशा आहे। तर मित्रांनो, गळ्यात रुद्राक्ष घातला आहे, मुखामध्ये ओम नमः शिवाय नामस्मरण करत आहे आणि कपाळी त्रिपुंड भस्म करत आहे ना, तर नक्की सर्वांनी शिवाचे नामस्मरण करा। मुखामध्ये ओम नमः शिवाय, कपाळी त्रिपुंड आणि गळ्यामध्ये रुद्राक्ष। हर एक जण रुद्राक्ष लहानांपासून मोठ्यांपर्यंत रुद्राक्ष घालू शकतात। आपण शिवपुराणांमध्ये स्वतः ऐकलेले, जो कोणी हे ओम नमः शिवाय रुद्राक्ष त्रिपुंडी भस्म करतं त्याच्या मुखाचे पण कोणी दर्शन घेऊन घेतं तरी पण समोरचा व्यक्ती उद्धारून जातं आणि पापांचे पाप पर्वत पाप जे पर्वता समान पाप असतं ते सुद्धा जोडून भस्म होतं। जो गळ्यामध्ये रुद्राक्ष, मुखामध्ये ओम नमः शिवाय त्रिपुंडी भस्म करतो तर त्याचे तर पाप जोडून भस्मच होतात, पण समोरचा तुम्हाला बघेल तर त्याचे सुद्धा पापे जळून भस्म होतात असे स्वतः शिवाने सांगितलेले। तर असे हे शिव महापुराण 24,000 मंत्रांचं आपण खूप काही या 24,000 मंत्रांमधलं खूप काही ऐकलं आणि रुद्रसंहितामधला आपलं पार्वती मातेच्या विवाहाची गोष्ट पण आपण त्याच्यात ऐकली, कथा संपूर्ण ते ऐकलं। तर आता आपली रुद्रसंहितेतील पार्वती खंड संपूर्ण झालेला आहे। आता रुद्रसंहितामधला कुमार खंड चौथा हा, तर कुमार खंडाची आता आजपासून आपण सुरुवात करणार आहोत। आता शिव पार्वती हे जे आहेत ते विहार करायला निघालेले आहेत, तर आपण त्याच्या लीला ऐकूया, त्यांच्या गोष्टी ऐकूया। जो खूप भाग्यवान असतो त्यालाच शिव महापुराण ऐकायला भेटतं, ज्यांच्या काही पदरी जन्माचे पुण्य असेल त्यालाच काही पुराण ऐकायला मिळतं। तर मित्रांनो, हे शिव पुराण माझ्या हातात आहे, तर खोटं नाही सांगणार। आमच्याकडे एक मांजर येते, तर ती रोज येते, पण तिला काही माझा टाईम माहीत नाही राहत, कारण की माझं जेव्हा घरातली संपूर्ण कामं, जॉईंट फॅमिलीला आहे मी, माझ्याकडे बाईसुद्धा नाही आहे कामाला, तर मी इतकी तडपडत राहते की मला केव्हा शिवपुराण वाचायला भेटेल। आणि जॉईंट फॅमिली असल्यामुळे मला दुपारून 3 वाजेनंतरच मला फुरसत भेटते। तर ते मांजरला माझा जसा काही टाईमच माहिती राहतो की आता मी शिवपुराणला बसणार आहे, तर ती शिवतीर्थसुद्धा मी ताटात असं शिवलिंग धुवून ठेवलेलं असतं, ते पाणी माझं साईडलाच पडलेलं असतं। येते शिवतीर्थ पण पिऊन जाते आणि डोळे बंद करून माझ्या साईडला बसते, शिव महापुराण असे डोळे बी बंद करून घेते, कान बी वाळून घेते आणि शिव महापुराण ऐकत बसते। तर म्हटलं, ही मांजर काय भाग्यवान आहे बाप्पा की शिव महापुराण हिला ऐकायला भेटते। हिने कोणतं असं पुण्य केलं असेल मागच्या जन्मी की ह्या जन्मामध्ये मांजर असून शिव महापुराण ऐकते, तर हिचा जन्म तर नक्की उद्धारेल। हे मी बाबाला शिवशंभूला बोलली की बाबा, या मांजरचा जन्म तर नक्की उद्धारेल आणि हिला खूप काही चांगला जन्म भेटेल, या मोक्ष भेटेल, या शिवलोकाची प्राप्ती भेटेल। की हिने केव्हा पण हिने शिवतीर्थ किती वेळा पिलेलं आहे, शिव महापुराण ऐकते, प्रदोष काळामध्ये मी शिवाची जेव्हा पण पूजा करते तेव्हा माझ्या बाजूला येऊन बसते। म्हणजे हिला काही टायमिंग माहिती आहे की या तुम्हीच येता कोणत्या रूपामध्ये मला तर माहिती नाही, तुम्ही माझी परीक्षा पण घेत असणार, तर तुम्ही पण आले तरी पण चांगली गोष्ट आहे की शिवजी हे सर्वांच्या घरामध्ये सूक्ष्म रूपात येत राहतात आणि जो शिवाच्या लीला करत राहतात, अर्चन गायन वादन करत राहतात, तर शिव त्यांच्या हृदयामध्ये प्रवेश करून हे सर्व कार्य पूर्ण करून घेतात, एवढं मला माहिती। बाबाला म्हटलं, तर बाबा तुम्हीच जाणो तुमची लीला, ही सर्व शिवशंभूची लीला, आपण काही करत नाही, आपण फक्त जे काय कार्य आहे, जे काही कर्म आहे तर ते आपण करत राहतो। की आपले नित्य कर्म काय आहे, आपले नित्य कर्म हे आहे की सर्वांशी समान भावनेने वागा, द्वेषची भावना सोडून द्या, काम क्रोध मत्स्य गर्व अहंकार हे 6 गोष्टी जर आपण शरीरातून काढून घेतला, रजोगुण तमोगुण आणि सत्वगुण, तर रजोगुण राजासारखे राहतात, तमोगुण हे एकदम अहंकारासारखे राहतात, तमो म्हणजे अहम मीपणा, आणि सत्वगुण विष्णू भगवानमध्ये, तर सत्वगुणाचं साह्य घ्यायचं सर्वांनी, सत्वगुण अपनायचे। शत्रू कोण मित्र कोण सर्व समान दिसायला पाहिजे, कोणाबद्दल कोणी दिसलं पण तरी त्याच्याबद्दल ईर्ष्या जलस भावना नाही पाहिजे। जर तुमच्या मनात खूप पूजा पाठ करत आहे आणि समोरच्याबद्दल ईर्ष्या जलस भावना आहे तर पूजा पाठ सर्व फेल आहे, कधी शिवशंभू प्रसन्न होणार नाही। कारण शिवशंभू आपल्या हृदयात प्रवेश करून झाकतो की याच्या हृदयामध्ये काय, आपल्याला बोलायची गरज नाही। शिवशंभूंना सर्व माहिती राहतं की कुठल्या इच्छा यांच्या पूर्ण करायच्या, आपण फक्त कार्य करत राहा, बाबा सर्व काही सांभाळेल। म्हणून शिव महापुराण ऐकत राहा, 24,000 मंत्रांचं शिव महापुराण। एवढं मांजरला, आमच्या घरी मांजर ऐकते, हे खूप मोठी पुण्याची आणि भाग्याची गोष्ट आहे हे त्या मांजरची।
पण आपण तर इन्सान आहोत, तर इन्सानने हे शिव महापुराण नक्की ऐका आणि आपल्या आपल्या रिश्तेदारांना व्हॉट्सॲपवर 10-11 जणांना बी शेअर केले तरी पण त्या 10-11 जणांना 2-2 शब्द बी कानी पडले तरी शिव महापुराणाचे पवित्र 2 शब्द ऐकल्याने सुद्धा 60,000 यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते। तर खूप काही जणांच्या कमेंट्स आल्या होते की ताई देवी पुराण टाका, कोणी म्हणताय गणेश पुराण टाका। तर देवी पुराण 9:15 वाजता दररोज येत आहे आणि 6 वाजता शिव महापुराणाचा टाईम आहे। शालिनी भक्तिसागर कथा दुपारी 12 वाजता टाईम आहे। तर शालिनी भक्तिसागर कथा हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे 12 वाजता तिकडे कुठला व्हिडिओ जो इम्पॉर्टंट नसतो तो व्हिडिओ 12 वाजता येतो। तिकडे बी खूप काही जणांच्या कमेंट्स येतात, पण मी दोघी-तिघी चॅनल एवढं हँडल करू नाही शकत, तरी पण मी कथा चॅनल ज्यांच्या कमेंट्स येतात तर तिकडे 12 वाजेचा टाईम मी ठेवलेला आहे। तर आता आपण शिव महापुराणाच्या कुमारखंड रुद्रसहितामधला याला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। नमस्कार केल्याने ज्याचे मन प्रसन्न होते, ज्यांना प्रेम अत्यंत प्रिय आहे, जे सर्वांना प्रेम देणारे आहेत, जे पूर्ण नंदमय भक्तांची अभिलाषा पूर्ण करणारे आहेत आणि हे ऐश्वर्याचे एकमात्र निवासस्थान आणि कल्याण स्वरूप आहे, ज्याचे ऐश्वर्य त्रिकाल बाधित आहे, जे सत्यप्रिय आहे आणि सत्याचे प्रदाता आहेत। ब्रह्मा आणि विष्णू ज्यांची नित्य स्तुती करतात, जे आपल्या इच्छानुसार शरीर धारण करतात, त्या भगवान शंकरांना मी भक्तिभावाने नमस्कार करते। मुनिश्रेष्ठ नारदांनी ब्रह्माजींना विचारले, भगवान लोकांच्या कल्याण करणाऱ्या शिवजींनी पार्वतीशी विवाह करून कैलासावर निवास केला, तेथून पुढे काय झाले? ज्या उद्देशाने शिवप्रभूंनी विवाह केला ते उद्देश सफल झाले का? त्यांचा तो पुत्र कसा उत्पन्न झाला? तारकासुराचा वध कसा होईल याविषयी जाणून घेण्यास मी अगदी उत्सुक आहे। कृपा करून हा सर्व वृत्तांत सविस्तर सांगा। नैमिषारण्यामध्ये महामुनी सूत हा प्रसंग शौनिकादी श्रोत्यांना सांगत आहे। ते म्हणाले, ऋषीजन हो, नारदांनी ब्रह्माजीकडे आपली जिज्ञासा प्रकट केली तेव्हा त्यांना अतिशय प्रसन्न वाटले। त्यांनी शिवजींचे स्मरण केले व म्हणाले, नारदा, शिव पार्वतीच्या विवाहानिमित्त कैलासावर मोठा उत्सव झाला। त्यानंतर शिवजी आपल्या प्रियेला घेऊन अत्यंत मनोहर दिव्य आणि एकांत स्थानी गेले। ते दाम्पत्य 1000 वर्ष तेथे राहिली। एवढा प्रदीर्घ काळ एकमेकांच्या सहवासात घालूनही पार्वतीला पुत्र झाला नाही, तेव्हा सर्व देवांना मोठी चिंता उत्पन्न झाली। त्यांनी एकत्र येऊन इंद्राशी विचार विमर्श केला। ते म्हणाले, देवराज, भगवान शिव योगेश्वर आहेत, त्यांनी आमच्या कार्यसिद्धीसाठी आणि कल्याणासाठी विवाह केला आहे। इकडे तारकासूर दिवसेंदिवस अधिकाधिक उन्मत्त होत आहे, ज्याच्या हातून त्यांचा वध होणार आहे तो शिवपुत्र अजूनही जन्माला आला नाही। त्याच्या मागे काय कारण आहे तेच कळत नाही। तेव्हा तृही ईश्वर पार्वती बराच मोठा कालावधी एकांतात राहिले आहेत, त्यामुळे आतापर्यंत त्यांना पुत्र झाल्याची वार्ता कळायला हवी होती असे म्हणालास। त्यानंतर सर्व देव मला पुढे करून नारायणाकडे गेले। मी त्यांना नमस्कार केला व म्हणालो, श्रीहरी शिवप्रभू अंबिकेसह 1000 वर्ष विहार करीत आहेत, तिच्याशी आजही रतिक्रीडा करीत आहेत, परंतु त्यांच्याकडून आजपर्यंत कोणतेही शुभवृत्त ऐकू आले नाही। त्यांची पुत्राची आम्ही किती उत्कंठेने वाट पाहत आहे हेही जाणतात, मग आमच्या कार्यसिद्धीसाठी तो इतका विलंब का करत आहे? श्रीहरी म्हणाले, ब्रह्माजी, काळजी करण्याचे काही कारण नाही, सर्व काही ठीक होईल। तुम्ही शिवजींना शरण जा। जो कोणी त्यांना मनापासून शरण जातो त्यांना कोठूनही कसलेही भय राहत नाही, पण या समय शिवजींच्या एकांताचा भंग करणे बरोबर नाही। योग्य वेळी योग्य कार्य केले तरच ते सिद्धीत जातात, अन्यथा नाही। तसे पाहता त्यांच्या एकांताचा भंग करण्यास आपल्यापैकी कोणीही धजवणार नाही हे मला माहीत आहे, म्हणून आपण वाट पाहिलेली बरी योग्य वेळ तर ते स्वतःच आपापल्या एकांताचा भंग करतील। शास्त्रांमध्ये असे स्पष्ट सांगितले आहे की जो पुरुष एकांतात असलेल्या स्त्री पुरुषाचा वियोग घडून आणतो त्याला जन्मजन्मी आपल्या स्त्रीपुत्राचा वियोग सहन करावा लागतो। तो ज्ञानभ्रष्ट होतो, त्यांची कीर्ती नाहीशी होते, तो दारिद्र्य होतो, लाखो वर्ष कालसूत्र नामक नरकात खितपत पडतो। महामुनी दुर्वासांनी इंद्राचा आणि रंभेचा एकांत भंग केला होता, म्हणून त्यांचा स्त्रीवियोग घडला आहे। त्यानंतर दुसरा विवाह करूनच सुखी झाले। घृताची अप्सरा आणि कामदेव यांचा एकांत भंग केल्यामुळे बृहस्पतींना पाप लागले। पुढे 6 महिन्यांच्या आतच चंद्राने त्यांची तारा नामक पत्नी हरण केली, तेव्हा त्यांनी शिवजींची आराधना करून तारकेकरिता संग्राम केला। त्यानंतर ती त्यांना सभर्ग परत मिळाली। महर्षी गौतमांनी मोनी बरोबर तारेकरता संग्राम केला, त्यानंतर ती त्यांना सभर्ग परत मिळाली। महर्षी गौतमांनी मोहिनी बरोबर रथ असलेल्या चंद्राचा एकांत भंग केला, त्यामुळे त्यांना आपल्या पती वियोग सहन करावा लागला। हरिश्चंद्राने निर्जन वनात बैल आणि गायीचा एकांत भंग केला, त्यामुळे विश्वामित्रांनी त्याला त्रास दिला। तो राज्यभ्रष्ट निर्जन वनात बैल आणि गायीचा एकांत भंग केला, त्यामुळे विश्वामित्रांनी त्याला त्रास दिला। तो राज्यभ्रष्ट झाला, त्याला स्त्रीपुत्राचा वियोग घडला। पुढे शिवजींची आराधना करून तो पापमुक्त झाला। म्हणून माझे तुम्हाला असे सांगणे आहे की अजून काही काळ थांबा। शिव पार्वतीच्या एकांताला 1000 वर्ष पूर्ण झाल्यावर शिवजींपाशी जा। तेथे अशी काही युक्ती करा की जेणेकरून त्यांचे वीर्य भूमीवर पडेल। त्या
वीर्यांपासून स्कंद नावाचा शिवपुत्र जन्म घेईल, तेव्हा सध्या तरी तुम्ही सर्वांनी आपापल्या स्थानी जाणे हेच योग्य आहे. शिव पार्वतीला एकांताचा आनंद घेऊ द्या. त्यानंतर श्रीहरी अंतपुराणात निघून गेले. मी आणि माझ्या समोर असलेले इतर सर्व देवही आपापल्या स्थानी गेले. दिवसांमागून दिवस जात राहिले, वर्ष मागून वर्ष रोटली, परंतु शिवजींना पुत्र झाला नाही. इकडे तारकासुराच्या अत्याचार वाढतच गेले. त्यानंतर आतंकामुळे देवाच्या ऋषीमुनींचे ते सर्वसामान्य लोकांचे जगणे असह्य झाले. पापवार वाढल्यामुळे पृथ्वी भयकंपित झाली. तिला शेष आला आणि कुर्माला फार त्रास झाला. कुर्माच्या भारामुळे सर्वांचा आधार असलेला वायू स्तंभित झाला. त्यामुळे त्रिभुवनात मोठा हाकार माजला. सर्व देव अतिशय व्याकुळ झाले. ते त्याला घेऊन श्रीहरीपाशी गेले. त्यांनी नमस्कार करून म्हणाले, भगवान, तुम्ही जगाचे रक्षण करत आहात, म्हणून आम्ही भयाने व्याकुळ होऊन तुम्हाला शरण आलो आहात. त्रैलोक्यातील वायू स्तंभित झाला आहे, त्यामुळे सर्वांचे प्राण कासावीत झाले आहेत. हे सर्व का घडत आहे कळत नाही. कृपया सर्वांचे रक्षण करा. देवांची प्रार्थना ऐकून श्रीहरींना राहावले नाही. त्यांना घेऊन ती कैलासावर गेले. तेथे शिवजी दिसले नाहीत, म्हणून त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी गणांकडे चौकशी केली, तेव्हा ते म्हणाले, भगवान, आम्हाला येथे पहारा करावयास सांगून शिवजी पार्वतीच्या मंदिरात आहेत. बरीच वर्ष झाली ते बाहेर आलेले नाही. तेव्हा श्रीहरी मला व देवांना घेऊन शिव मंदिराच्या द्वारावर गेले. त्यांनी त्यांची अनेक प्रकारे स्तुती केली आणि मग अंतर्तानाने म्हणाले, स्तुती करत म्हणून राहिले, श्री सौराष्ट्र सोमनाथंच शैल्ये मल्लिकार्जुन मुज्जनीय महाकाल ओंकार ममलेश्वरम परल्यं वेदनाथंच डाकिनीयं भीमशंकरं सैतबंदे रामेश्वरम नागेश्वरं दारुकामने वाराणसी विश्वेश्वरं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेश्वर शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्राप्त पठेत नर सप्तजन्म कृतं पाप स्मरण विनयशती. असे 12 ज्योतिर्लिंगांनी स्तुती केली आणि मग अंतर्धानाने म्हणाले, महादेव, तुम्ही आतमध्ये काय करत आहात? तारकासुराच्या जाचाने संत्रस्त आणि भयभीत झालेले आम्ही सर्व देव तुम्हाला शरण आले आहोत. आमचे रक्षण करा. या समयी तारकासुराच्या दुष्कर्माचा पाडा वाचताना त्यांच्या डोळ्यातून दुःखाने अश्रुधारा वाहू लागल्या. देवही अंतर्तानाने कोलहल करू लागले. मग शिवपुत्राचा जन्म झाला. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे देवा हो, अर्थ हा ऐकून भगवान शिवजींनी दार उघडले आणि त्यांना पाहून आम्हाला फारच आनंद झाला. आम्हाला पाहून तेही प्रसन्न झाले आणि ते म्हणाले, श्रीहरी, हे विधाता, तुम्ही सर्व देव येथे कशासाठी आलेला आहात? तुम्ही कष्टी व दुःखी कष्टी का दिसत आहेत? तेव्हा रक्षण करणारे आहेत. तारकासुराने सांगितले की आम्ही दुःखी व कष्टी दिसत आहात, पण आम्ही म्हणालो, महादेव, तुम्ही करुणेचे सागर आहात, सर्व साक्षी सर्वेश्वर आहात, शरणागताचे रक्षण करणारे आहात. तारकासुराने त्रैलोक्यात थैमान घातले आहे, ते कोणालाही जुमानत नाही. त्यांच्यामुळे देव, ऋषी, मुनी, मानव, पशु, पक्षी आदी सर्वांनाच जगणे असह्य झाले. कृपा करून त्यांचा नाश करा. जगावरचे संकट दूर करा. शिवजी म्हणाले, हे विष्णू, हे ब्रह्म, जे घडायचे असते ते घडल्याशिवाय राहत नाही, ते तुम्ही ही जाणता, परंतु तारकासुराकडून जे काही अत्याचार घडत आहे त्याबद्दल त्याला शासन व्हायलाच हवे. त्यासाठी सध्या काय करायला पाहिजे यावर विचार व्हायला हवा. माझ्या पुत्रांकडून त्यांचा वध होणार आहे हे मी जाणतो. मी तुम्हाला माझे तेजवीर्य द्यायला तयार आहे, पण ते धारण करण्यास कोण समर्थ आहे हे बघा. त्या समय शिवजी असे बोलत आहे, तोच त्यांचे तेज खलित झाले. तेव्हा सर्व देव अग्नीला म्हणाले, शिवजीचे तेज फार अमोघ आहे आणि प्रखर आहे. ते आमच्यापैकी कोणीही धारण करू शकत नाही. ते सामर्थ्य फक्त तुझ्यातच आहे, म्हणून देव कार्यासाठी ते धारण कर. ही संधी साधून जगावर उपकार कर. आणि त्यांचे म्हणणे मान्य करून अग्नीने कपोताचे पारव्याचे रूप घेऊन खाली पडले आणि ते तेज चोचीने ग्रहण केले. इतक्यात पार्वतीचे आगमन झाले. शिवजींना उशीर का झाला ते पाहण्यासाठी ते तेथे आली होती, पण तेथील दृश्य पाहून तिच्या रागाला पारावरच राहिला नाही. स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्यांना दुःख देताना तुम्हाला काहीच वाटत नाही. तुम्ही शिवजींची स्तुती करून आपला हेतू साधलात. आमच्या क्रीडाचा भंग करून मला वंद्या केले. या प्रमाबद्दल तुमच्या स्त्रिया वाज होतील आणि तुम्हाला दुःख प्राप्त होईल. मग ती अग्नीला उद्देशून म्हणाली, धूर्ता, देवाचा स्वार्थ साधून देण्यासाठी तू शिवजींचे वीर्य ग्रहण केलेस. तुझ्याकडून हे फार मोठे दुष्कर्म घडले आहेत, त्यामुळे आजपासून तू सर्व भक्षी होशील. जो कोणी तुझ्या संपर्कात येईल तो जळून जाईल. या तपाने स्वतःही जळत राहशील. त्यानंतर ती थांबलीच नाही. रागाने जळफळत आत निघून गेली. तिची समजूत काढण्यासाठी शिवजीही आत गेले. अग्नीने शिवजीचे वीर्य ग्रहण केले खरे, पण त्याचे तेज त्याला सैन झाले नाही. त्याला फार त्रास होऊ लागला आणि अग्नी देवाचे मुख असल्यामुळे त्यांनाही त्रास होऊ लागला. आणि काय करावे ते सूचना. दाहाने त्याची बुद्धी नष्ट झाली. तेव्हा विष्णू आदी देव शिवजींना शरण गेले. त्यांनी त्यांची स्तुती केली व म्हणाले, हे महाप्रभू, अग्नी हे आमचे मुख आहे. त्याच्याद्वारे हवन, द्रव्य आणि अन्न ग्रहण केल्यामुळे तुमचे वीर्याचे अंश आमच्या पोटात प्रविष्ट झाले आहेत. त्यांच्या तेजाने आता अक्षरशः
दग्ध होत आहे, आमच्यावर कृपा करा, हे दुग्ध हरण आमचे रक्षण करा. ती दीन वचने ऐकून शिवजींना दया आली. ते म्हणाले, देवतांनो, माझे रेत वीर्य वमन करून बाहेर काढा, म्हणजे तुमचा दाह शांत होईल. त्यांच्या आज्ञेनुसार देवांनी वमन करून ते वीर्य बाहेर काढले. तेज एकवटून तेजस्वी पर्वताकार झाले. अशा प्रकारे शिववीर्याचे अंश आपापल्या पोटातून बाहेर काढल्यावर देवांना शांत वाटले. त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला, शिवस्तुती करून त्यांना धन्यवाद दिले. पण अग्नीची पीडा काही केल्या कमी होईना. त्यांनी शिवजींना हात जोडले म्हणाले, देवा, मी आपला सेवक आहे. माझ्याकडून जो मूर्खपणा घडला त्याबद्दल मला क्षमा करा. माझा दाह शांत करा आणि कमी होईल असा काहीतरी उपाय सांगा. तेव्हा शिवजी म्हणाले, हे अग्नी, माझे वीर्य भक्षण करून तू फार मोठे अनुचित कर्म केले आहेस, म्हणून तुला हा भयंकर दाह सहन करावा लागत आहे. तथापि तू मला शरण आला आहेस म्हणून मीही तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. म्हणून आता जे सांगतो ते कर. माझे वीर्य कुठल्याही तरी स्त्रीच्या गर्भाशयात प्रविष्ट कर. त्यायोगे तुझा दाह कमी होईल आणि तू सुखी होशील. तेव्हा अग्नी विनम्रपणे भावाने म्हणाला, प्रभू, आपले तेच फारच प्रखर आहे. ते धारण करण्यास त्रिभुवनात कोणीही समर्थ नाही. मी काय करू नारदा? तेव्हा शिवजीच्या इच्छेने तुझे तेथे आगमन झाले. तू त्याला म्हणालास, हे अग्नी, मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक, कारण हे सर्व मी शिवजीच्या प्रेरणेनेच सांगणार आहे. त्यामुळे तुझा त्रास नाहीसा होईल. माघ महिन्यात प्रयाग क्षेत्री ज्या स्त्रिया सर्वात अधिक स्नानासाठी येतील, प्रयाग क्षेत्रीमध्ये स्त्रिया सर्वात स्नानासाठी येतील, त्यांच्या गर्भाशयात हे शिव तेज प्रविष्ट कर आणि सुखी हो. तुझ्या सांगण्यावरून अग्नी प्रयाग क्षेत्री गेल्या. माघ महिन्यात संगमावर स्नान करण्यासाठी सप्तऋषीच्या स्त्रियांचे तेथे प्रथम आगमन झाले. पहाटेची वेळ, कडाक्याची थंडी पडलेली होती, त्यामुळे त्यांना स्नान करावेसे वाटेना. त्यावेळी अरुंधती निश्चयाने उठली आणि स्नानास गेली. बाकीच्या 6 ऋषी स्त्रियांनी बी शेकोटी पेटवली आणि ऋषी स्त्रियांनी बी करावेसे वाटेना. अरुंधती निश्चयाने उठली आणि ऋषी स्त्रियांनी कृतिकाने शेकोटी पेटवली आणि निवांत शेकत बसल्या. आणि संधीत अग्नीच्या उदारातील शिववीर्य त्या कृतिकाच्या रोमाकूपातून त्यांच्या गर्भाशयात सूक्ष्म रूपाने प्रविष्ट झाले. त्यामुळे अग्नीचा दाह कमी झाला. तो ज्वाला रूपाने अंतर्धान पावला आणि शिवस्मरण करत आनंदाने आपल्या लोकी गेल्या. शिववीर्य गर्भाशयात प्रविष्ट झाल्यामुळे या 6 कृतिका गर्भवती झाल्या आणि त्या वीर्यामुळे त्यांच्या अंगाचा दाह होऊ लागला. आपण गर्भवती झालेल्या आहोत हे जाणविणे त्यांचे अंग हारले. त्या भयभीत झाल्या, कशाबशा करू लागल्या. त्यांनी घडलेले सर्व वर्तमान आपल्या पतींना सांगितले. तेव्हा संतप्त झालेल्या त्यांच्या पतींनी व्यभिचाराचा आरोप करून त्यांना घराबाहेर काढले व जोपर्यंत तुम्ही उदारातील गर्भाचा त्याग करून येत नाही तोपर्यंत तुम्हाला घरात घेणार नाही असे स्पष्ट बजावले. तेव्हा तो 6 जणी हिमालयात गेल्या आणि त्यांनी योग बलाने गर्भरूप शिववीर्याचा त्याग केला. परंतु हिमालयाच्या अंगातही त्या वीर्याला धारण करण्याचे सामर्थ्य नव्हते. त्यांच्या दाहाने तोही कंपित झाला. त्याने 6 भागात विभागलेले ते गर्भरूप वीर्य गंगेत सोडले. ते तिलाही सहन होईना. तिच्या प्रवाहाने वाहत असताना ते 6 भाग एकत्र झाले. तिने सरकंड्याचे एक विशिष्ट प्रकारचे गवत, काशुतृण व पांढरा वेत वनात सोडले. त्यापासून एक तेजस्वी बालक उत्पन्न झाला. अशा प्रकारे मार्गशीर्ष शुक्ल षष्टीला भूलोकी शिवपुत्राचा जन्म झाला. तो अतिशय सुंदर, गोडस, देववाण आणि परम तेजस्वी होता. त्यांचा जन्म झाला आणि कैलासावर शिव पार्वतीला अचानक प्रसन्न वाटू लागले. पार्वतीच्या स्तनातून आनंदाने वात्सल्याने दुधाच्या धारा वाहू लागल्या. त्रैलोक्यात सर्व शुभ शकून होऊ लागले. तारकादी दैत्यांकडे अशुभ सूचक उत्पात्यांनी मोठी खळबळ माजली. विष्णू आदी देवांना अकस्मात आनंदाची अनुभूती येऊ लागली. संपूर्ण विश्व सुखावले. आकाशातून तो दंभीचा निनाद ऐकू येऊ लागला. त्या बाळावर फुलांचा वर्षाव होऊ लागला. शिवपुत्राच्या लीला. नारदांनी ब्रह्माजींना विचारले, हे प्रजानाथ, सरकंड्याच्या वनात शिवपुत्राचा जन्म झाला. त्यानंतर पुढे काय घडले? ब्रह्माजी म्हणाले, नारदा, काही वेळाने प्रतापवान विश्वामित्र ऋषी फिरत फिरत तेथे आले. त्यांना ते बालक दिसले. त्यांचे अलौकिक तेज पाहून त्यांना अतिशय प्रसन्न वाटले. त्यांनी त्याला नमस्कार केला, त्यांची स्तुती केली. त्यामुळे त्या बालकालाही संतोष वाटला. तो म्हणाला, अहो महागणी महाराज, तुम्ही शिवजीच्या प्रेरणेने येथे आलेच तर माझे वेद समंत सर्व संस्कार करा. आजपासून तुम्ही माझे पुरोहित झालात. तुम्ही सर्वांना पूज्य व्हाल. ते ऐकून विश्वामित्रांना मोठे आश्चर्य वाटले. ते म्हणाले, बाळा ऐक, तू मला पुरोहित होण्याचा मान दिलास ते खरे, पण मी ब्राह्मण नाही, गादी कुळातील क्षत्रिय कुमार आहे. माझे नाव विश्वामित्र, मी ब्राह्मणाचा सेवक आहे. तुझे बोलणे ऐकून मला फारच आश्चर्य वाटत आहे. मी माझा परिचय दिला आहे. आता तू कोण आहेस ते सांग. बालकाने आपली सर्व हकीकत सांगितली व म्हणाला, विश्वामित्रजी, माझ्या वराने तुम्ही बहर्षी व्हाल यात संशय नाही. वशिष्ठ ऋषी तुमची आदराने प्रशंसा करतील. आता माझ्या आज्ञेने माझा संस्कार करा. हा सर्व हकीकत गुप्त ठेवा, कोणालाही सांगू नका. हा बालक शिवपुत्र आहे. कळताच विश्वामित्रांनी परमानंद झाला आणि खूप आनंद झाला. त्यांनी त्यांचे वेद प्रणीत सर्व संस्कार केले आणि तेव्हा प्रसन्न होऊन त्यांनी उपकारकर्त्या ऋषींना दिव्य गान दिले आणि त्यांना पुरोहित नेमले. तेव्हापासून विश्वामित्र श्रेष्ठ पुरोहित म्हणून मान्यता पावले. नारदा, अशा प्रकारे त्या शिवपुत्राने जन्मल्याबरोबर
आपले आघात चरित्र दाखवण्यास सुरुवात केली. काही वेळाने अग्नीचे आगमन झाले आणि त्याने बाळाला पितृवात्सल्याने आलिंगन दिले, त्यांचा मुका घेतला, त्याला एक दिव्य शक्ती आणि दिव्य अशी शस्त्रे दिली. त्यानंतर तो शिवपुत्र क्रोंच पर्वतावर चढला. हातातील शक्तीने त्याच्या शिखरावर प्रहार केला, त्यामुळे ते खाली कोसळले. ते पाहून दशपद्य राक्षसी वीर त्याला मारण्यासाठी धावले, पण कुमाराच्या प्रहाराने ते नष्ट झाले. त्यामुळे सर्वत्र मोठा आकार माजला, पृथ्वीचा थरकाप उडाला, त्रैलोक्य चिंतेने व्याकुळ झाले. इंद्रादी देव त्वरेने तेथे धावले. देवराजाने त्या बालकाच्या पाठीवर उजव्या बाजूला व्रजाने प्रहार केला, तेव्हा त्याच्या शरीरातून शाक नावाचा एक महाबली पुरुष उत्पन्न झाला. इंद्राने कुमाराच्या पाठीवर डाव्या बाजूला वज्र प्रहार केला, तेव्हा विशाख नावाचा पुरुष उत्पन्न झाला. नंतर इंद्राने कुमाराच्या हृदयावर प्रहार केला, तेव्हा नैगम नावाचा पुरुष उत्पन्न झाला. मग ते महाबली पुरुष व कुमार इंद्रावर धावून गेले, तेव्हा देवराजाला आणि त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व देवांना फारच भीती वाटली. ते कुमाराला शरण गेले. इंद्राला कुमाराच्या पराक्रमाचे मोठे आश्चर्य वाटत होते. त्यांच्याकडून अभय मिळवून ते स्वर्गलोकी गेले, पण तो शिवपुत्र असून तारकासुराचा वध करून देवांना सहाय्य करणार आहे रहस्य त्यांच्या लक्षात आले नाही. त्याने कुमार निर्भयतेने तेथेच राहिला. काही काळाने 6 कृतिका तेथे आल्या. त्या बाळाला पाहून त्यांच्या अंतरणात मातृसुलभ वात्सल्य निर्माण केले. कुमाराने काही काळ त्यांच्या उदरात वास्तव्य केले आणि त्यांच्या मनात त्यांच्याविषयी मातृवात्सल्य निर्माण होऊन स्वाभाविक होते. ती आपल्या मिळवावी त्यांच्यापैकी प्रत्येकालाच वाटत होते की म्हणून त्या एकमेकांशी भांडू लागल्या. त्यांचा वादविवाद पाहून कुमाराने 6 मुखे धारण केली आणि त्या प्रत्येकी स्तनपान केले, त्यामुळे त्यांना मोठे समाधान वाटले. त्याला घेऊन त्या आपल्या लोकी गेल्या. शिवपुत्र कुमार तेथे सुखाने वाढू लागला. त्या कृतिका त्यांच्यावर निरंतरशय प्रेम करत असत, त्याला जरा दुष्टीआळ होऊ देत नसत, स्वतःपेक्षा सुद्धा जास्त प्रेम करत होते, काळजी घेत होते. त्रैलोक्यातील कोणतीही दुर्लभ वस्तू त्याला आणून देत असे. एके दिवशी तो शिवपुत्र देवसभेत गेला, तेथे त्याला अद्भुत महिमा दाखवला, त्यामुळे विष्णू आदिदेव फार प्रभावित झाले. त्यांनी कुमाराला विचारले, बाळा तू कोण आहेस, तुझे नाव काय? पण तो काही न बोलता आपल्या संस्थानी जाण्याचे ठरवले आणि पूर्वीप्रमाणेच गुप्त राहू लागला. आता ब्रह्मदेव म्हणाले, तारकासुराचा वध. हे मुने, विष्णू, इंद्र आणि वीरभद्र या तिघांनाही तारकासुराने जुमानले नाही. त्यांची अवस्था पाहून कुमाराला भयंकर संताप आला. त्याने शिवजीचे स्मरण केले आणि उठून युद्धास निघाले. वीरभद्रास मागे थांबून ते सैन्यासह तारकासुरावर चाल करून गेले आणि तेव्हा देवांनी त्यांचा जय जयकार केला. श्रेष्ठ ऋषीमुनी त्यांची स्तुती करू लागले. बघता बघता दोन्ही सैन्य एकमेकांना झगडले. भीषण धुम्रक्षी सुरू झाली आणि कुमार आणि तारकासुर प्रचंड द्वेषाने लढू लागले. आपल्या शक्तीने भयानक आघात करू लागले. त्यांच्या कडकडांनी नभोमंडळ दणाणू लागले. दोघे बलाढ्य, नानाविध शक्तीने संपन्न युद्ध विशारद आणि महापराक्रमी होते. आपले युद्ध कौशल्य पणास लावून ते घातक डावपेच खेळत होते. मोठमोठ्यांनी गर्जना करून प्रतियोद्याच्या मस्तकावर, कंठांवर, मांड्यांवर, पोटऱ्यांवर, छातींवर, हृदयावर, पाठीवर आवेशाने आघात करत होते. आपले सामर्थ्य एकवटून दुसऱ्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करत होते. ते युद्ध क्षणोक्षणी भयानक रूप घेत होते. घायाळ होऊनही कोणी माघार घेत नव्हते. त्या अद्भुत युद्धाचे सर्वांनाच जागेवर खिळवून ठेवले, इतके की वायूचे वनही थांबले नाही. सूर्याची प्रभा फिक्की पडली. दोघांच्या पदघाताने अवघे भूमंडळ थरथरू लागले. शिवगंधर्व, देव, गंधर्व, किन्नर आदी सर्व देव सम्राट निर्माण झाले. कुमाराचा पराजय झाला तर या कुशकेने त्यांच्या अंगावर भीतीने शहारे उठू लागले. तेवढ्यात आकाशवाणी झाली, देवांनो काळजी करू नका, कुमाराच्या हातून तारकासुराचा वध होणार आहे. तुमच्या कल्याणासाठी भगवान शिवजी पुत्र रूपाने येथे अवतरले आहेत. ती आकाशवाणी ऐकून देवांना खूप आनंद झाला. त्याने उत्साहाने आनंदाने कुमाराचा जय जयकार केला. ते अत्यंत सावधानपणे युद्ध करू लागले. त्यांनी आपल्या शक्तीने तारकासुराच्या छातीवर आघात केला, पण त्या दृष्टीला काहीच झाले नाही. उलट त्यांनी फेकल्या शक्तीमुळे कुमार मूर्छित पडला. तेव्हा महर्षींनी त्यांची स्तुती केली आणि भानावर येताच तो पुन्हा नव्या जोमाने उभा राहिला. मग त्या दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले. वृत्त समजताच हिमालय आदी पर्वत स्नेह व्याकुळ होऊन कुमाराच्या रक्षणार्थ तेथे आले आणि एवढासा तो शिवपुत्र हजारो हातांनी युक्त असलेल्या महाबलाढ्य तारकाशी एकटा लढत होता. हे पाहून त्यांना फार भीती वाटली. तेव्हा कुमाराने त्यांना धीर दिला. ते म्हणाले, हे पर्वतांनो, तुम्ही अजिबात चिंता करू नका. या पापी असुरांचा मी तुमच्या देखतच वध करणार आहे. त्यांनी कुमाराने शिव पार्वतीचे स्मरण केले आणि एक महान प्रभावी शक्ती हाती घेतली. त्यावेळी तो महाबली शिवपुत्र अतिशय शोभमयान दिसू लागला. मग त्याने क्षणाचाही विलंब न करता त्या शक्तीने तारकासुरावर प्रहार केला. दत्तराजाला तिचे निवारण करताच आले नाही. तो जर्जर होऊन खाली
कोसळला आणि मरण पावला। मग काय विचारता, देवाच्या झुंडीच्या झुंडी असुरावर घसरल्या। त्यांनी दैत्यवीराच्या भयानक कत्तल केली आणि तो संहार पाहून अनेक दैत्य भीतीनेच मरण पावले। काही हात जोडून शरण आले तर काही दश दिशांना पळून गेले, तर काहींनी पाताळात दडी मारली। त्या सर्वांच्या आशाने धुळेला मिळाल्या होत्या। हे दीन आणि लाचार झाले होते, त्यांनी कोणी वालीच उरला नव्हता। देवांच्या भीतीने ते उघड वावरू शकत नव्हते। तारकासुराच्या अत्याचाराचे भीषण फल अशा प्रकारे त्यांच्या नशिबी आले असो। तारकासुराच्या वधानंतर देवांचा मार्ग निष्कंटक झाला। त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि आज त्यांच्यावर आनंदाला पारावरच उरला नव्हता। कुमाराच्या विजयाने त्रैलोक्य सुखी झाले। सर्व प्राणी मात्र वृक्षे वेली पर्वत आनंदाने डोलू लागले। मंद सुगंधी वायू वाहू लागले। मळब नाहीसे होऊन आकाश मोकळे झाले। नद्यांचे प्रवाह पूर्व मार्गाने वाहू लागले। स्वच्छ सूर्यप्रकाश पडला। कुमाराच्या जय जयकाराने आणि जयवाद्याच्या निनादानाने दश दिशा दुमदुमल्या। कुमाराच्या विजयाची वार्ता ऐकून शिव पार्वतीला अत्यंत आनंद झाला। ते दोघे गणपरिवारासह तेथे आले। त्यांनी कुमाराला हृदयाशी धरले, त्यांचे चुंबन घेतले। पार्वतीच्या प्रसन्नता काय वर्णन करावी, आपल्या पुत्रांचे किती कौतुक करू आणि किती नको असे तिला झाले होते। सर्व देव कुमाराला घेऊन तारकासुराशी युद्ध करायला निघाले, तेव्हा तिची फारच घालमेल झाली होती। ती अवस्था, ती चिंता आज संपली होती। तिने कुमाराला मांडीवर घेतले आणि त्यांचे लाड करू लागली। हिमालय आपल्या पुत्रांसह व बांधवांसह तेथे आले। त्यांनी शिव पार्वती आणि कुमाराची फारच प्रशंसा केली। देवगण मुनी सिद्ध चारून यांनाही त्यांची स्तुती केली। त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला। गंधर्व गायन करू लागले, अप्सरा नृत्य करू लागल्या, ऋषी वेद घोष करू लागले। मी आणि श्रीहरांनी शिव पार्वतीला कुमाराचा पराक्रम वर्णन करून सांगितला। इंद्रादींनी देवतांनी आणि महर्षींनी कुमाराला निरांजनाने ओवाळले, तेव्हा तेथे मोठा विजयोत्सव झाला। शिव पार्वती आणि कुमाराच्या जयकारांनी अवघा अस्मंत दुमदुमला। त्यावेळी शिवजींना फार आनंद वाटला आणि पार्वतीला घेऊन ते गणांसह कैलासावर गेले। तर अशी हे तारकासुराची वधाची कथा होती। बाणासूर आणि प्रलंबसुराचा वध। ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, कुमाराने तारकासुराचा वध केल्यामुळे देव ऋषी मुनी सर्व लोक अतिशय आनंदित प्रसन्न झाले व सर्व जणांनी त्यांची स्तुती केली। तेवढ्याच क्रोंच नामक एक पर्वत तेथे आला। तो फारच दुःखी आणि कष्टी दिसत होता। त्याने कुमाराचे पाय धरले आणि काकुळतीने म्हणाला, हे प्रभू, बाणासूर नामक एक दैत्य फार बलवान आहे। युद्धात तुमच्या हातून मार खाऊन तो पळून गेला आणि आता मला त्रास देत आहे। त्याला कंटाळून मी तुम्हाला शरण आलो हो। त्या दुष्टाला मारून मला सुखी करा, त्याच्या ज्याच्यातून मला सोडवा, दया करा प्रभू, दया करा। क्रोचांची दुःख व्याकुळ अवस्था पाहून कुमाराचे हृदय भरून आले। त्याने त्याला धीर दिला। थांब, मी तुझ्या त्रासाचे आताच निवारण करतो असे म्हणून त्याने एक दिव्य शक्ती हाती घेतली, शिवजीचे स्मरण केले आणि ती शक्ती बाणासुराच्या उद्देशाने सोडली। ती प्रचंड कडकडाट करत दशा दिशांना उजळून टाकत महावेगाने रोरावत निघाली। बाणासुराच्या आणि त्यांच्या अनुयायाचे भस्म करून ती कुमाराकडे परत आली। तेव्हा तो म्हणाला, हे पर्वत श्रेष्ठा, तुला ताप देणारा बाण दैत्य आपल्या असुर दाळासह नष्ट झाला आहे। आता तू निर्भय होऊन परत जा। ते ऐकून क्रोचाला फार आनंद झाला। कुमाराचे गुणगान करत तो आपल्या स्थानी गेला। कार्तिकेने त्या ठिकाणी 3 लिंगांची स्थापना केली। ती प्रतिगेश्वर, कपालेश्वर आणि कुमारेश्वर या नावांनी प्रसिद्ध झाली। हे तिन्ही लिंग सर्व प्रकारचे सिद्धी देणारे आहेत। जो कोणी या तिघी लिंगांचं नुसतं नाव पण ऐकून घेईल तरी पण त्याचे दुःख दारिद्र्य दूर होईल आणि त्यांच्या घरात धनधान्याचे बरकती राहील असे स्वतः सांगितले आहे शिवाने। त्यानंतर कुमाराने जयस्तंभाजवळ जाऊन सर्वेश्वर लिंग स्थापन केले। त्यांच्याजवळ स्तंभेश्वर लिंगाची स्थापना केली। विष्णू आदी देवांनी तेथे एक शिवलिंग स्थापन केले। या सर्व लिंगांना अद्भुत महात्म्य प्राप्त झाले। ही लिंग भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी, मोक्ष देणारी आणि विख्यात झाली। त्यानंतर विष्णू आदी देव कुमाराला घेऊन शिवजींपाशी कैलासावर जाण्यास निघाले। तेवढ्या शेषपुत्र कुमुद तेथे आला। त्याने कुमाराची स्तुती केली। त्यांनी त्यांचे पाय धरून म्हणाला, प्रभू, तारकासुराचा अनुयायी असलेला प्रलंबासूर तुमच्यावर प्रखर पराक्रमापुढे टिकू शकला नाही। तो युद्धस्थान पळून गेला। तो मला फारच त्रास देत आहे, म्हणून मी तुम्हाला शरण आलो आहोत। माझ्यावर कृपा करा, माझे रक्षण करा। कुमाराने त्याचे सांत्वन केले आणि शिवजींचे स्मरण करून एक अद्भुत शक्ती प्रलंबासुराच्या उद्देशाने सोडली। ती शक्ती प्रचंड आवाज करीत पुढे झेपावली। प्रलंबासुराच्या आणि त्यांच्या सेनेचे भस्म करून ती वेगाने कुमारापाशी आली। तेव्हा आता तू निर्भय होऊन परत जा असे सांगून कुमाराने कुमुदाला निरोप दिला आणि तेथे शेषपुत्र आनंदाने पाताळात गेला। नारदा, अशी आहे तारकासुराच्या वधाची आश्चर्य कथा। कुमाराच्या विजयाचे हे पवित्र आख्यान सर्व
सर्व मनोरथ पूर्ण करणारे आहे, यश कीर्ती मान सन्मान देणारे आहे आणि सर्व पाप जळून भस्म करणारे आहेत आणि दीर्घ आयुष्य प्राप्त करण्यात देणारे आहेत. मोठमोठी संकटे दूर जाऊन सर्व पापे जळून भस्म करणारी आहेत, भुक्तिमुक्ती देणारी आहेत. जो मनुष्य यांचे कीर्तन करतो, या मनाने श्रवण कीर्तन करतो, या वाचतो ऐकतो कोणाला सांगतो, तो मोठा भाग्यवान असतो. तो मनुष्य कुमाराची सत्कीर्ती सद्भक्तीने श्रवण करतो, तो येथे सुख भोगून अति शिवलोकाला प्राप्त होतो आणि त्याला मोक्षाची प्राप्ती होते. असे हे कुमाराचे आख्यान होते. तर मित्रांनो, हे कुमाराचे आख्यान ऐकणाऱ्याला 1000 गायी ब्राह्मणाला दान केल्याचे पुत्र 1000 गायी दान केल्याचे पुण्य मिळेल असे स्वतः शिवाने सांगितले आहे आणि कुमाराने सांगितले. आता पुढे आपण शिव पार्वतीला भेटण्यासाठी कुमार कैलासा पर्वतावर गेला. ब्रह्मदेव नारदाला म्हणाले, हे मुने, बाणासूर आणि प्रलंबासूर या 2 महादैत्याने कुमाराने ठार केले. त्यामुळे आनंदित झाल्यामुळे सर्व देवांनी पर्वतांनी त्यांची सहर्ष स्तुती केली आणि म्हणाले, हे कल्याण स्वरूप शिवपुत्रा, तुला नमस्कार असो. तू विश्वाचा बंधू, विश्वाचे मंगल करणारा, विश्वाचा पावन करणारा आहेस. तुला नमस्कार असो. तू महादैत्यांना ठार करणारा, विश्वाचा करता भरता, सर्व लोकांना भयमुक्त करणारा, अग्नीतून प्रकट झालेला आहे. तुला नमस्कार असो. प्रपंच हा तुझाच प्रतिबिंब आहे. दीन आर्तेचे रक्षण करणारा आहे, करुणेचा सागर आहे. महाविपत्तीतून आमचे रक्षण करणारा, तुला नमस्कार असो. तू आमच्यावर प्रसन्न हो, आम्हाला नेहमी सहाय्य कर. ती स्तुती ऐकून कुमाराला खूप आनंद झाला. त्याने सर्व देवतांना उत्तमोत्तम वर दिले. त्यांना पुढे सहाय्य करून त्यांचे अभिवचन केले आणि पर्वतांना उद्देशून म्हणाले, हे भूधरांनो, सर्व तपस्वी तुमची पूजा करतील. कर्मकांडाप्रमाणे आचरण करणारे आणि ज्ञानी लोकही तुमची सेवा करतील. माझ्या वचनाने तुम्ही शिवजीचे लिंग स्वरूप म्हणून सार्वमान व्हाल आणि हिमालय हा माझा माता आहे, मातामह आहे. तो तपस्व्यांना फल देणार आहे. अचिरवचन ऐकून हिमाद्री सहित सर्व पर्वतांना परम संतोष वाटला. त्या समय देव म्हणाले, कुमारा, महाबली तारकासुराचा वध करून तू आम्हाला आणि चराचरेतील सर्व जीवमात्रांना सुखी केलेस. आता पुत्र कर्तव्य ही पार पाडले आहे, म्हणून कैलास पर्वतावर चलते. ते शिव आणि भवानी तुझी वाट पाहत आहे. त्यांचे म्हणणे मान्य करून कुमार एका दिव्य विमानात बसला. ते अत्यंत तेजस्वी वैभव संपन्नांनी श्रेष्ठ होते. त्यावेळी मी आणि श्रीहरांनी त्यांच्यावर चामरे धरली होती. इंद्रादी देव त्यांची सेवा करत होते. कुमार कैलासाकडे निघाला तेव्हा देवांदिकांनी मोठा उत्सव केला. मंगलवाद्य वाजू लागले. शिव पार्वती आणि कुमाराच्या जयकाराने सर्व आसमंत भरून गेला. अशा प्रकारे ती सर्व मंडळी वाजत गाजत मिरवणुकीने कैलासावर पोहोचली. शिवगणांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले आणि शिव पार्वतीला वंदन करून विष्णू आदी देव विनम्रतेने उभे राहिले. कुमारही विमानातून उतरून त्यांच्या दर्शनास धावला. त्यांनी दोघांना प्रेमपूर्वक नमस्कार केला. त्यांना पाहून त्यांनाही फार प्रसन्न वाटले. शिवजींनी त्याला आपल्या मांडीवर बसवले. त्यांच्या मस्तकाचे अवग्रहण केले. त्यांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. त्यांच्या गालाचे चुंबन घेतले. तारकासुराचा वध करून मोठी कीर्ती मिळवली. त्यांची पाठ ठोपली. पार्वतीने त्याला हृदयाशी धरले. त्याचे कौतुक केले. त्याचे दृश्य पाहून उपस्थितीचा आनंद गगनात मावेना. शिव पार्वती कुमाराचा जय जयकार असो. असे पुरे कैलासावर उत्सव मोठा धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. त्या मंगल प्रसंगी सर्व देवांनी शिवजीची स्तुती केली आणि म्हणाले, हे महादेव, भक्तांना अभय देणारा, तुम्हाला अनेक प्रकारे आमचा नमस्कार असो. हे महाप्रभू, तुम्ही दीनबंधू आहात. देवांसाठी आणि भक्तांसाठी सुखकायक महालीला करणाऱ्या, सर्व जीवमात्राचे महान कल्याण करणारे आहात. आम्ही मूढ आहोत. सनातन सत्य स्वरूप अशा तुमचे आव्हान कसे करावे, तुमची पूजा कशी करावी आम्ही जाणत नाही. आम्हाला क्षमा करा. हे महेश्वर, तुम्ही आपल्या जटा मुकुटात गंगाजल धारण केले आहे. तुम्ही सर्वांचा आधार आहात, गुणांचा आत्मा आहात, देवांचे अधिपती आहात. तुम्हाला वारंवार नमस्कार असो. हे वृषभध्वज, तुम्ही सर्वांचे इधर करणारे गुणाधीश आणि त्रैलोक्याचे स्वामी आहात. तुमची सृष्टीची उत्पत्ती करता आहात. तुम्हीच तिचे पालन करता आणि अति तुम्हीच संहार करतात. निसंग परेश परमात्मा, निप्रंच शुद्ध परम अव्यक्त अविनाशी अशा तुम्हाला वारंवार नमस्कार असो. कालरूप, दंडरूप आणि पाश धारण करणाऱ्या वेद मंत्रांमध्ये प्रमुख आणि शतजीव्य अशा तुम्हाला नमस्कार असो. भूत भविष्य वर्तमान स्थावर जंगम असे जे काही आहे ते सर्वांचे तुमच्या देहातून उत्पन्न झालेले नीलकंठ, रुद्र, स्वाकार रूप, अरूप, स्वरूप, विश्वरूप, नित्य नील, कल्याण स्वरूप असे तुम्हाला आमचा नमस्कार असो. तुम्ही देवांमध्ये ब्रह्मा, रुद्रांमध्ये नीललोहित आहात. तुम्ही सर्व भूतांचा आत्मा, शाक्यशास्त्राचे अध्यय करणारे आहात. तुम्हालाच पुरुष मानतात. तुम्ही पर्वतामध्ये सुमेरू, नक्षत्रामध्ये चंद्र, ऋषीमध्ये वसिष्ठ, देवांमध्ये इंद्र आणि वेदांमध्ये प्रणवस्तुरूप आहात. तुम्ही विश्वाचे रक्षण करता, लोकांचे हितेशी, सर्वांचे शुभ करणारे, पाहणारे. तुम्ही लक्षावधी, कोट्यवधी रूपे आहात. तुमचे सामर्थ्य, तुमच्या लीला यांच्या कोणालाही थांग लागत नाही, म्हणून तुम्ही आम्हाला वारंवार नमस्कार करत आहात. तुम्ही दयाळू आहात, सर्वांना तारून घेणारा, सर्व भक्तांची इच्छा करणारे आहात.
ठेवा, तुमचे महात्म्य अगाध आहे, अपार आहे. आम्ही तुम्हाला शरण आले, तुम्ही आमचे नेहमी रक्षण करा. देवांनी केलेली स्तुती ऐकून भगवान शिवजी फार प्रसन्न झाले आणि ते म्हणाले, हे श्रीहरी, हे विधाता आणि सर्व देवांनो, मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. मी सज्जनांचे रक्षण करणारा, देवांना सहाय्य करणारा, करुणाचा सागर, दुष्टांचा शासन करणारा, त्रैलोक्याचा अधिपती, सर्वांचा करता भरता आणि विकार शून्य, भक्तांवर प्रेम करणारा. जो भक्त मला नुसतं कोणी पाणी अर्पण करेल तरी त्या भक्तांचा मी सर्व इच्छा पूर्ण करतो. जो भक्त मला तांदूळ अर्पण करतो तरी मी त्या भक्तांचा इच्छा पूर्ण करतो. जो कोणी मला कमळाच्या 1000 फुलांनी जर 1000 फूल जर मला वाहिले शिवलिंगावर तर त्या भक्तांच्या सर्व सिद्धी प्राप्त करून देतो. जो कोणी मला कमळाच्या गुलाबाच्या फुलं 1000 वाहतो त्यांच्या भक्तांच्या मी सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतो. जो मला बिल्वपत्र, एक बेलपत्र तरी वाहिले तरी त्याच्या वर्षभराची पूजा संपूर्ण एका दिवसातच त्याची पूजेचं पूर्ण कार्य सिद्ध होईल असे स्वतः शिवाने सांगितले. एक बेलपत्र जो कोणी वर्षभर पूजा केल्यावर होईल, त्याचं एक बिल्वपत्र वाहिल्याने त्याची पूजा मान्य होईल. जो कोणी शिवलिंगाला अभिषेक करून शहदचे भोग लावेल त्याच्यावर महालक्ष्मी सर्वात जास्त प्रसन्न. जो कोणी शिवलिंगावर श्रीफल अर्पण करेल त्या भक्तांच्या सर्व सिद्धी आणि सर्व इच्छापूर्ती लवकरात लवकर करेल. जो कोणी मला शिवाला धतुरा, बेल, भांग, धतुरा, भस्म, तांदूळ अर्पण करेल त्यांचे सर्व 7 जन्माचे दुःख दारिद्र्य दूर करून सर्व भक्तांची इच्छा पूर्ण करेल, सर्वांचे कल्याण करेल आणि सर्वांचे मंगल करणार आहे असे हे शिवजींनी स्वतः या देवांना स्तुती करून आणि जगाचे कल्याण करून हे तुला मी सर्व काही सांगत आहोत. तर या आणि भक्तांवर प्रेम करणारा आहे, सर्वांचे कल्याण करणारा, सर्वांचे मंगल करणारा आहे. ज्या ज्या वेळेस तुम्हाला सर्व दुःख प्राप्त होतील, दुःख होईल त्या वेळेस सुख प्राप्तीसाठी माझे भजन कीर्तन करा, शिवलिंगाला पाणी घाला, तांदूळ अर्पण करा, तीळ अर्पण करा, मूग अर्पण करा, जवस अर्पण करा, शहद अर्पण करा, उसाचा रस अर्पण करा, मूग डाळ अर्पण करा आणि त्याच्यावर अजून तुम्ही फुले, फळे, तांबूल, दक्षिणा अर्पण करा. पानाचा विडा जर अर्पण केला तर 4 पुरुषार्थ लाभल्यासारखे होते असे ह्या शिवजींनी सांगितले. जो कोणी मला असे संपूर्ण पूजा करेल त्यावेळेस त्यांना सुखप्राप्तीसाठी सर्व काही अवलंबून राहील. भगवान शिवजींचे आश्वासन ऐकून सर्व देवांना आणि मुनीश्वरांना फार आनंद झाला. त्यांनी शिव, पार्वती आणि कुमारांना नमस्कार केला. त्यांचे यशोगान करत आपापल्या स्थानी प्रस्थान केले. शिवजीही आपल्या परिवारासह सुखाने कालक्रमणा करायला गेले. तर असे ह्या कुमारखंडांचे लीला, छोट्या छोट्या लीला आहेत तर मी त्या तुम्हाला सांगितल्या आहेत. आता गणेशाची उत्पत्ती कशी झाली ते ऐकूया. आता कुमाराचं आपण ऐकलं. सूत म्हणाले, ऋषीजनो, कुमार कार्तिकेचे अद्भुत चरित्र ऐकून कुमार कार्तिकेचे जे कार्तिक स्वामींचे आपण चरित्र ऐकले. आता गणेशाची उत्पत्ती कशी झाली. अद्भुत चरित्र ऐकून नारदांना फार प्रसन्न वाटले. हे ब्रह्माजीनो म्हणाले, पितामह तुम्ही ज्ञानाचा अथांग सागर आहात. करुणा निदान भगवान शिवजीबद्दल तुम्हाला सर्वच माहिती आहे. तुमच्या मुखातून कुमाराचे पवित्र चरित्र श्रवण करून मी खरोखर धन्य झालो. जो कोणी कुमाराचे चरित्र ऐकतो त्याचे सर्व पापे जळून भस्म होतात आणि सर्व इच्छा त्वरित पूर्ण होतात. आता मला विघ्ननाशक, विघ्न विनाशक आणि सर्व प्रकारे मंगल करणारे गणेशाचे दिव्य चरित्र ऐकण्याची इच्छा आहे. तरी त्याविषयी सविस्तर सांगून मला कृतार्थ करा, माझ्या मनाला शांत करा. नारदाची जिज्ञासा पाहून ब्रह्माजींनी अत्यंत आनंदाने त्यांनी शिवजींचे स्मरण केले व म्हणाले, नारदा, कल्पभेदाने गणेशाच्या उत्पत्तीच्या अनेक कथा आहेत. एका कल्पात शनीच्या वक्रतुष्टीमुळे त्यांचे मस्तक तुटले, त्याला हत्तीचे मुख लावण्यात आले अशी एक कथा आहे. पण मी तुला सांगणार आहे ते गणेश चरित्र श्वेत कल्पातील आहे. त्यामध्ये शिवजींनी गणेशाचे मस्तक तोडले अशी कथा आहे. हे ऐकून तुझ्या मनात संशय उत्पन्न होईल, स्वाभाविक आहे. पण शिवजी सृष्टीकर्ता, सर्वांचे स्वामी आहे. त्यांची प्रत्येक कृत्य आहे जगाच्या कल्याणासाठीच असते, हे लक्षात घे. असो, पण आता हे चरित्र आदराने श्रवण कर. जो कोणी गणेशाचे हे चरित्र आदराने श्रवण करतो, भजन कीर्तन करतो, कोणाला सांगतो तर त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात, सर्व संकटांचा नाश होतो आणि सर्व इच्छा त्याच्या त्वरित पूर्ण होत. एकदा एकांतात गप्पा गोष्टी करत असताना जया आणि विजया पार्वतीला म्हणाल्या, भवानी, कैलास पर्वतावर शिवजींचे नंदी, भृगू आदी असंख्य गण आहेत. प्रथम गणही पुष्कळ आहेत. ते सर्व शिवजींच्या आज्ञेत राहतात. त्यांनी सांगितल्याप्रमाणे कामे करतात. ते पर्यायाने आपलेही असले तरी त्यांना कामे सांगणे योग्य वाटत नाही. अर्थात आपला असा एकही गण येथे नाही म्हणून तू स्वतःला कोणालाही तरी उत्पन्न कर असे सांगून ते कोणाला तरीही उत्पन्न कर असे जया आणि विजया सांगत होते. त्याने फक्त तुझीच आज्ञा पाळावी. सख्यांचे म्हणणे खूप पटले पार्वतीला. मग तीही त्या दृष्टीने विचार करू लागली की हो, हे बरोबर सांगताय की शिवजीचे सर्व गण जे आहेत तर शिवजीच्या आज्ञेत आहे. माझ्या आज्ञेत माझं कोणीच नाही आहे. माझी आज्ञा पाळावी म्हणून असं कोणीतरी गण पाहिजे. मग एके दिवशी पार्वती स्नान करीत होती. त्यावेळी नंदी द्वारावर पहारा देत होता. तेवढ्या शिवजींचे आगमन झाले. नंदीने त्यांना आत जाऊ नये अशी विनंती केली.
केली, पण त्याला धुडकावून ते आत गेले. त्यांना अकस्मात आलेले पाहून पार्वती लाजून उठली. या प्रसंगीने पार्वतीला सख्यांचे बोलण्याचे महत्त्व पटले. येथे सर्वत्र शिवजीचीच सत्ता चालते. नंदीचा पहारा असून तरी त्यांना विरोध करूनही ते आत शिरले, हे काही बरोबर नाही. येथे फक्त आपल्याच आज्ञेचे पालन करेल, दुसऱ्याच्या प्रभावाने जराही विचलित होणार नाही, असा कोणीतरी सेवक हवा असावा. हा विचार तिच्या मनात अगदी दृढ झाला. तिने आपल्या अंगावरील मळापासून शुभ लक्षणांनी संपन्न असा एक दिव्य पुरुष निर्माण केला. त्याचे संपूर्ण अंग सुंदर, दोषरहित होते. तो विशाल, शोभमयान आणि महाबलवान होता. पार्वतीने त्याला दिव्य वस्त्रंकार दिले, अनेक शुभ आशीर्वाद दिले. मग म्हणाली, तू माझा पुत्र आहेस आणि सर्वस्व फक्त माझाच आहे. तुझे नाव गणेश. तेव्हा गणेशाने विचारले, माते, मी तुझी काय सेवा करू? पार्वती म्हणाली, बाळा, तू माझा द्वारपाल होऊन राहा. माझ्या आज्ञेशिवाय कोणालाही आज सोडू नकोस. कोणी दांडगाई करण्याचा प्रयत्न केला तरी त्याला चांगला धडा शिकव. तिने त्याला एक जड सोटा दिला आणि त्यावेळी त्याचे सुंदर रूप पाहून तिला फार प्रसन्न वाटले. तिने त्याला हृदयाशी धरले, त्यांचे वात्सल्याने चुंबन केले आणि मग त्याला द्वारापाशी बसवून ती स्नानाकरता आत गेले. थोड्या वेळाने शिवजीचे आगमन झाले. ते दरवाजातून आत जाऊ लागले. तेव्हा गणपतीने त्यांना अडवले. तो म्हणाला, पार्वती माता स्नान करत आहे, तिच्या आज्ञेशिवाय तुम्ही आत जाऊ शकत नाही. तुम्ही आत जाऊ शकत नाही. शिवजी म्हणाले, तू कोणाला अडवतोस? मला? मी शंकर आहे, हे तुला माहीत नाही का? हे ऐकून गणेशाला राग आला. तो सोटा उगारून म्हणाला, महाशय, तुम्ही कोणीही असो, मला त्याच्याशी काही घेणे देणे नाही. मी तुम्हाला आत जाऊ देणार नाही. तेव्हा शिवजींना फारच राग आला. ते म्हणाले, मूर्खा, हे माझे घर आहे. पार्वती ही माझी पत्नी आहे आणि मी माझ्याच घरात आत जाताना तू मला कोण अडवणारा? मग त्याला बाजूला ढकलून ते आत जाऊ लागले. तेव्हा गणपतीने त्यांच्यावर सोट्याने प्रहार केला. ती अरोरावी शिवजींना कशी सहन होणार? ते संतप्त होऊन पार्वतीच्या मंदिराबाहेर उभे राहिले आणि आपल्या गणांना उद्देशून म्हणाले, हा कोण आहे? येथे कशासाठी उभा आहे? याचा जरा समाचार घ्या. तेव्हा ब्रह्मदेव नारदाला म्हणाले, शिवगणांचा गणपतीशी वादविवाद. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, शिवजींच्या आज्ञेनुसार त्यांचे गण गणापाशी आले व त्यांना म्हणाले, शिवगणांचा गणपतीशी वाद. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, शिवजींच्या आज्ञानुसार त्यांचे गण गणापाशी आले व त्यांना म्हणाले, काय रे, तू कोण आहेस? कुठून आलास? तू येथे काय करतो आहेस? तुला जगण्याची इच्छा असेल तर ताबडतोब येथून निघून जा. त्यांचे उर्मट बोलणे ऐकून गणेशाला राग आला. हातात दांडा घेऊन ते निर्भयपणे म्हणाले, माझी चौकशी काय करता? आधी तुम्ही कोण आहात, कुठून आलात ते सांगा. तुम्ही सगळे चांगले दिसता, मग मला विरोध करण्यासाठी येथे कशाला थांबता? आपल्या वाटेने जा. ते ऐकून शिवगणांना आश्चर्य वाटले. त्यांना त्याला बालिशपणाचे हसूही आले. ते रागाने म्हणाले, आम्ही शिवप्रभूचे श्रेष्ठ द्वारपाल आहोत. त्यांच्या आज्ञेवरूनच तुझा बंदोबस्त करण्यासाठी आलो आहात. तू शिवजींच्या गण आहेस असे समजून आम्ही तुला काही केले नाही, अन्यथा तुला मार देऊन कधीच पळवून लावले असते. आता मुकाट्याने येथून चालता होतोस की तुला आमच्या हातून मरायचे आहे? पण इतके सांगूनही तो गिरजापुत्र डगमगला नाही. तो स्वतः बाजूला झाला नाही आणि त्यांनाही जुमानले नाही. तेव्हा गणांना मोठा प्रश्न पडला. त्यांनी शिवजींपासून जाऊन सर्व हकीकत सांगितली. तेव्हा ते गणावरच संतापले आणि म्हणाले, मुडांनो, तो कोणाचा पुत्र आहे, कोणाचा सेवक आहे? त्याला येथे कोणी नेमले? त्याला आपला जीव नकोसा झाला आहे काय? जा, त्याला घालवून द्या. तो तुमच्यापाशी उर्मटपणे बोलतो आणि तुम्ही नपुसकासारखे ऐकून काय घेता? शिवजींची संतप्त बोलणे ऐकून ते गण पुन्हा गणेशापाशी आले व म्हणाले, तू कोण आहेस? तुला येथे कोणी नेमले? तू आमचे ऐकून घ्यायला तयार नाहीस. तू स्वतःला कोण समजतोस? आम्ही येथील द्वारपाल आहोत. मग तू द्वारपाल कसा? कोल्ह्याने सिंहाची जागा बळकावली तर त्याची जी दुर्दशा होते तशीच तुझी ही गत होईल, हे लक्षात ठेव. आम्ही तुला समजवण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा अर्थ आम्ही दुबळे आहोत असे समजू नकोस. आमच्या पराक्रमाची फळे चाखल्यावरच तुला तुझी योग्यता कळेल आणि तुझी वटवट बंद होईल. गणांची दरपोक्ती ऐकून गणपतीला फार संतप्त आला. त्याने त्यांना धुडकावले. हातातील दाडक्याने त्यांना मारण्यास सुरुवात केली व म्हणाला, मी तुमचे फारच ऐकून घेतले. आता येथून निघायचं बघा. मी उग्र झालो तर तुम्हा कोणाच्याही गय करणार नाही. मग फजिती झाली म्हणून रडत बसू नका. तेव्हा गणेशाचा आवेश बघून शिवगणांना मोठा प्रश्न पडला. काय करावे हे सुचेना. ते एकमेकांशी चर्चा करू लागले. हा द्वारपाल एकटा असूनही आपल्याला ऐकत नाही. त्याने आपल्या धुडकावून लावले आणि दांड्यांनी मारले. मागे पुढे पाहिले नाही. अंगात सामर्थ्य आणि पराक्रम असल्याशिवाय हा असे आव्हानात्मक बोलणार नाही. हा नेमका कोण आहे हेही आपल्याला समजले नाही. अशा परिस्थितीत आपल्याला मर्यादा
मर्यादा राखली पाहिजे. आता काय करावे, कोठे जावे, ते पुन्हा शिवजीकडे आले. त्यांना समस्त वृत्तांत सांगितला. तेव्हा प्रभूंच्या संतापाला पारावरच राहिला नाही. हातातला त्रिशूळ जमिनीवर आपटून ते मोठ्या आवेशाने म्हणाले, तुम्ही माझे गण म्हणवता म्हणून तुम्ही आपल्याला बलाचा व पराक्रमाचा अभिमान आहे की नाही, असे षडांसारखे परत येऊन त्यांचे घराणे काय सांगतात. जा, त्याला हाकलून द्या. तुमच्या समोर त्याची काय किंमत. शिवजींचे तुच्छतेचे बोलणे ऐकून ते गण पुन्हा गणापाशी आले आणि त्याला धमकावत म्हणाले, तू लहान म्हणून आम्ही तुझी गय केली, तर तू आमच्याशी दांडगाईची भाषा करतोस. ते त्यांचे निश्चयात्मक बोलणे ऐकून गणपतीच्या विचारात पडला. काय करावे हेच त्याला समजेना. त्याची शिवगणांनी मोठाच गोंगाट केला. तो कोलाहल ऐकून पार्वती आली. सखीला म्हणाली, बाहेर कसला गोंधळ चालला आहे, जरा बघून ये. तिने बाहेर जाऊन परिस्थितीचे अवलोकन पाहिले. मग पार्वतीपाशी जाऊन म्हणाली, देवी, शिवजी भलत्या वेळी तुझ्या मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे काही बरोबर नाही. तुझा पुत्र त्यांना आत सोडत नाही म्हणून त्याचे गण त्याला दम देत आहेत. त्यांच्यात मोठा वादविवाद चालला आहे. नुसता वादविवाद घालून त्यांच्यापैकी कोणीही आत येऊ शकणार नाही हे खरे, पण हाणामारी झाली तर शिवजींच्या गणांनी त्याला जिंकले तर मात्र ते आत येऊ शकतात. या वेळी अवेळी कधी येण्याची शिवजीच्या व त्याच्या गणाची जी सवय आहे तिला पायबंद घातलाच पाहिजे. आता तू माघार घेऊ नकोस. त्यांना रीत घालून देण्याची हीच वेळ आहे. म्हणजे शिवजी तुझे ऐकतील आणि त्यांचे गणही शहाणपणा दाखवण्याचा प्रयत्न करणार नाही. ते सर्वच जण तुझ्याशी आणि पर्यायाने आमच्याशी नम्रतेने वागतील, अनुकूल होतील. मग पार्वतीनेही मनोमन विचार केला, मी गणेशाला थोडा वेळच द्वार रक्षक म्हणून बसवला तर शिवजींनीही आणि त्यांच्या गणांनी एवढा दंगा केला. मग मी कशाला मऊपणा दाखवू. जे होणार असेल ते आता इथेच होऊन जाऊ दे. मग तिने आपल्या सखीला पाठवले. ती गणेशाकडे गेली व म्हणाली, भद्रा, या शिवगणांनी गदारोळ करूनही तू यांना आत सोडले नाहीस, हे फार चांगले केलेस. तू पार्वतीचा पुत्र आहेस, महाबलवान आहेस. तुझ्यासारखे हे कंचित शिवगण काय टिकाव धरण. तू आपले कर्तव्य करत राह. यांच्याशी हातगाई झाली आणि त्यांनी तुला जिंकले तर यांच्याशी वैर निर्माण होण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही, कारण हे स्वामी आज्ञेचे पालन करत आहेत. तू मातृ आज्ञेचे पालन करत आहेस. हे तो निरोप ऐकून गणेशाला जोर चढला. तो निर्भय होऊन शिवगणांना म्हणालो, मी पार्वतीचा पुत्र आहे आणि तुम्ही शिवजीचे गण आहात. तुम्ही जसे द्वारपाल आहात तसा मीही द्वारपाल आहे. तुम्ही जसे शिव आज्ञेचे पालन करता तसा मी मातेच्या आज्ञेचे पालन करत आहे. म्हणून तुम्ही या प्रसंगी तुम्ही काय करायचे ते शिवजींना विचारून या. मी सांगितल्याशिवाय कोणालाही आज सोडायचे नाही, अशी मला मातेची स्पष्ट आज्ञा आहे. त्यामुळे तुम्ही दंडेलीने किंवा विनंती करून आज जाण्याचा प्रयत्न करू नका. मी सोडणार नाही. गणेशाचे निर्वाणीचे बोलणे ऐकून ते सर्व गण पुन्हा शिवजीकडे गेले. तो अद्भुत वृत्तांत त्यांना कथन केला. तेव्हा ते म्हणाले, गणांनो, ते बालक असल्याने त्यांच्याशी युद्ध करणे योग्य नाही हे खरे, पण तुम्ही लोक म्हणतील ही अपकीर्ती माझ्यासाठी लज्जास्पद आहे. म्हणून या क्षणी दुसऱ्याची नीती काय आहे हे पाहूनच धोरण ठरवावे लागेल. तो एकटा बालक काय पराक्रम करणार, तथापि त्यालाच युद्धाची खुमखुमी असेल तर तुम्ही स्वस्थ बसून कसे चालेल. तुम्हालाही कमीपणा घेऊन चालणार नाही. पार्वती माझी पत्नी आहे. तिने माझ्याबरोबर फार हट्ट करणे ही चांगली गोष्ट नाही, पण मी अशीच वागणार असेल तर याचे फळ तिला अवश्य मिळाले पाहिजे. म्हणून मी विचारपूर्वक सांगतो ते ऐका. तुम्ही सर्वांनी युद्ध करा आणि मगच जे व्हायचं असेल ते होईल. गणपतीची शिवगणांशी आणि देवांशी युद्धी. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, शिवजीच्या आदेशानुसार त्याचे गण सज्ज होऊन पार्वतीच्या मंदिराकडे गेले. त्या सर्वांना युद्ध करण्याच्या तयारीत आलेले पाहून गणपती म्हणाला, तुम्ही शिवजीच्या सांगण्यावरून एवढ्या मोठ्या संख्येने येथे आले आहात आणि पार्वतीच्या आज्ञेचे पालन करणारा मी एकटाच आहे. तेव्हा तिच्या पुत्राचे काय सामर्थ्य आहे ते पहाच. आता आज तुमच्या ही बलाची परीक्षा आहे. तुम्हाला युद्धाचा अनुभव आहे, मला नाही. शिवाय मी वयानेही लहान आहे, तरीही युद्ध करणार आहे. तुम्ही तुमच्या स्वामींच्या आज्ञेने व मी मातेच्या आज्ञेने युद्ध करणार आहे. या युद्धात माझा पराभव झाला किंवा अन्य काही विपरीत घडले तर त्यांची लाज गिरिजेला आहे. आता या युद्धात काय होते तेच पाहायचे आहे. याचे निवारण करायला त्रैलोक्यात कोणीही समर्थ नाही. गणपतीचे बोलणे ऐकून शिवगण मोठमोठ्याने गर्जना करत आणि दात होट खात त्यांच्या अंगावर धावले. प्रथम नंदीने पुढे जाऊन त्यांचा एक पाय ओढला, भृंगीने दुसरा पाय ओढला, पण गणपतीने त्यांना हाताने असे बुडवून काढले की त्यांनी त्यांचे दोन्ही पाय सोडून दिले. नंतर त्याने मोठा परीघ घेऊन त्या द्वारावर जेवढे गण आले होते त्या सगळ्यांना तडाखे दिले व त्या अनिवार माराने काही गणाचे हात मोडले, काहींच्या पाठी मोडल्या, काहींची डोकी फुटली, काहींच्या मांड्या पिचल्या, काहींचे खांदे मोडले आणि जे समोर आले त्यांच्या छातीवर फटके बसले. गणपतीच्या माराने कोणाचे पाय छिन्न भिन्न झाले तर कोणी जागेवरच मूर्छित पडले, कोणी रक्त ओकू लागले तर कोणी मरणप्राय वेदनांनी तळमळू लागले, कोणी जर्जर होऊन पळ काढला तर कोणी शिवजीच्या आश्रयास गेले. सिंहाला
पाहून मृग जसे पळ काढतात तसा गणपतीचा पराक्रम पाहून शिवगणांनी दशदिशांनी पळ काढला. कोणीही त्यांच्यासमोर टिकला नाही. नारदा, हा वृत्तांत तू देवांना सांगितलास तेव्हा विष्णू, इंद्र आदी सर्व देव त्वरेने तेथे आले. त्यांनी शिवजींना नमस्कार केला व म्हणाले, प्रभू, यावेळी तुम्ही कोणती नवीन लीला रचली आहे? आम्ही तुमचे सेवक आहोत. तुम्ही आज्ञा दिलीत तर आम्ही ही युद्ध करू इच्छितो. तेव्हा छिन्नभिन्न होऊन पडलेल्या आपल्या गणांना आणि युद्धाला उत्सुक होऊन आलेल्या देवांना पाहून शिवजी असले ते मला म्हणाले, ब्रह्माजी, माझ्या मंदिराच्या द्वारावर एक बलवान बालक हातात लाकडाचा सोटा घेऊन बसला आहे. तो कोणालाही आत जाऊ देत नाही. माझ्या गणांनी पुष्कळ प्रयत्न केले, ते अक्षरशः धुमश्री उडाली आहे. त्याने माझ्या गणांची काय अवस्था केली हे तुम्ही प्रत्यक्ष पाहतच आहात. त्यांच्याशी युद्ध करून काय साध्य होणार नाही. म्हणून तुम्ही त्या बालकाशी जा आणि क्लेश उत्पन्न होतो गोड गुलाबीने काम होते का पहा. त्याच्या सांगण्यावरून मी फारसा विचार न करता काही ऋषींना घेऊन गणपतीपाशी गेलो. मला आलेला पाहून तो रागाने धावत आला. त्याने माझी दाढी मिशी होडायला सुरुवात केली. तेव्हा असह्य वेदनांनी माझे मस्तक भनभनले. मी त्याला कसे बसे दूर लोटले व म्हणालो, बाबा रे, शांत हो, मला क्षमा कर. मी ब्रह्मदेव आहे. येथे युद्ध करण्यासाठी आलेलो नाही. तुला उपद्रव द्यायचा असेल तर माझ्या मनातही नाही. तू माझ्यावर अनुग्रह केलास तर मला तुझ्याशी काही बोलता येणार नाही. पण गणपती कोणाचेही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने उग्र अवतार धारण करून आम्हाला मारण्यासाठी परीघ उचलला. ते पाहताच मी पळून गेलो. माझ्याबरोबर आलेले ऋषीही पळाले. त्याचे उग्र रूप पाहून काही मूर्छित पडले तर काही पराघांच्या प्रहाराने घायाळ होऊन पडले. हे वृत्त कळताच शिवजींना फार राग आला. त्याने इंद्रादी देव, कार्तिकेय, गण, भूते, पिशाचे या सर्वांना गणपतीचा बंदोबस्त करायला पाठवले. ते शस्त्रसर सावून धावले आणि त्याला चहूबाजूंनी वेढून एकाच वेळी प्रहार करू लागले. बघता बघता भयंकर रणकंदन सुरू झाले. त्यामुळे त्रैलोक्यात मोठी खळबळ माजली. लोकांना प्रलय काळाच आला की काय असे वाटले. ते प्राणभयाने व्याकुळ झाले. त्या धुमश्रकीत गणपती पुढे कोणाचेही काही चालेना. देवांची आयुधे निष्प्रभ झाली. जणू काही काय करावे हे कोणालाच काही समजेना. त्यांना मोठा प्रश्न पडला. तेव्हा आपल्या पुत्राला महाबलाढ्य देवांनी घेरलेले आहे हे जाणून पार्वतीला राग आला. त्याच्या मदतीसाठी तिने 2 शक्ती निर्माण केल्या. एक पर्वता एवढी प्रचंड आणि काळीक भिन्न होती. तिचा जबडा फारच मोठा होता. दुसरी शक्ती विजेसारखी चपळ आणि तेजस्वी होती. तिला पुष्कळ हात होते. इकडे गणपती सर्वांशी चपळाईने लढत होता. पार्वतीने पाठवलेल्या 2 शक्ती मदतीस आल्या. त्याला अधिकच जोर चढला. पूर्वी मंदर पर्वताने समुद्राला घुसळले होते त्याप्रमाणे तो देवांना, गणांना आणि भूतादिकांना घुसळून काढू लागला. त्याच्या पराक्रमापुढे सर्वच निष्प्रभ झाले आणि त्यांच्या प्रहारांनी व्याकुळ होऊन एकमेकांना म्हणू लागले, आता काय करावे, कोठे जावे, येथे दिशा दिसतच नाही. इकडे तिकडे पुढे मागे फक्त गणपतीचा परिगच दिसत आहे. ते युद्ध पाहण्यासाठी ऋषीमुनींनी आकाशात गर्दी केली होती. श्रेष्ठ अप्सराही दाटावाटीने उभ्या होत्या. एकट्या गणपतीला सर्वांशी एकाच वेळी लढताना पाहून त्यांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली. तसे युद्ध यापूर्वी कोणी कधीही पाहिले नव्हते. त्या युद्धाने समुद्र वलयांकित पृथ्वी भयाने थरथर कापू लागली. पर्वतांचे कडे कोसळू लागले. अंतरिक्षात मोठी खळबळ माजली. ग्रह तारांगणे व्याकुळ झाली. वारंवार उल्कापात होऊ लागली. शेवटी गणपतीचा मार असह्य होऊन देवांनी आणि गणांनी तेथून पळ काढला. फक्त कुमार दृढतेने टिकून राहिला. त्या युद्धात पार्वतीच्या शक्तीने सर्वांना व्याकुळ केले. त्यांनी देवांचे अस्त्रेच निष्प्रभ करून टाकले. त्यामुळे तेथे कोणाचाही निभाव लागला नाही. पळून गेलेले देव आणि गण शिवजींना शरण गेले आणि म्हणालो, प्रभू, हा नवीन गण कोण आहे? आम्ही यापूर्वी अनेक युद्ध पाहिली आहेत आणि अनेक युद्धांची वर्णने ऐकली आहेत, पण आज जे युद्ध झाले तसे भयंकर युद्ध आम्ही कधी पाहिले नाहीत आणि ऐकलेही नाही. म्हणून याविषयी गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे, अन्यथा या युद्धात जय मिळणार नाही. महाराज, तुम्ही या ब्रह्मांडाचे रक्षक आहात. आमची हतवीर्य अवस्था पाहून या नवीन गणाचा कसा बंदोबस्त करायचा ते पहा. ते ऐकताच महाकोपी रुद्रदेव रागाने आपल्या गणांसह निघाले. त्यांच्या मागोमाग विष्णू आदी देव आणि देवसेनाही निघाली. नारदा, तेवढ्या तू शिवजींना सामोरा गेलास आणि त्यांना नमस्कार करून म्हणालास, महादेव, तुम्ही अनेक लीला करण्यात चतुर आहात. ही महालीला करून तुम्ही आपल्या गणांचा गर्व नाहीसा केलात. तसेच या नवीन गणाला भरपूर बल देऊन देवांचाही गर्व हरण केलं. आता ही लीला पुढे चालवू नका. आपल्या गणांची आणि देवांची लाज राखा. यावेळेस खेळ न करता विजय मिळेल असे करा. त्यानंतर शिवजींचा निरोप घेऊन तो अंतर्धान पावलास. गणपतीचा आता छिरछेद. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, तुझे बोलणे ऐकून शिवजींना गणपतीबरोबर युद्ध करण्याची प्रबळ इच्छा झाली. त्यांनी श्रीहरींशी विचार विमर्श केला आणि मोठी सेना घेऊन गेले. त्यानंतर आलेले पाहताच आधी लढलेल्या देवांना पुढे अवसान केले आणि ते उत्साहाने लढू लागले. गणपतीनेही प्रखर प्रतिकार केला आणि त्यांना श्रीहरींनी दांड्याने असा तडाखा दिला की त्यांची दशा पाहून देवांचे अवसानच गळाले. त्यांनी भयभीत होऊन माघार घेतली. शिवजींनीही आपल्या सेनासह त्यांच्याशी बराच वेळ युद्ध केले. त्यावेळी बालक रूपातील गणपती
गणपतीचे विक्राळ स्वरूप पाहून तेही विस्मयचकित झाले. हा समोरासमोर युद्ध करून हार जाणणार नाही, याचा कौशल्यानेच वध केला पाहिजे असा विचार करून ते सैन्याच्या मध्यभागी उभे राहिले. तेवढ्यात विष्णूही सावध झाले आणि पुनश्च लढावयास आले. तेव्हा हरिहरींना पाहून आता विजय आपलाच आहे या भावनेने देवसेनेने उत्साह संचारला. गणपतीचा पराक्रम अनुभवल्यामुळे श्रीहरी सावध झाले होते. ते शिवजींना म्हणाले, प्रभू हा बालक तमोगीने आणि जिंकण्यास कठीण आहे, याला युक्तीनेच मारले पाहिजे. मी याला मोहित करतो, मग तुम्ही याचा वध करा. शिवजींनी संमती दिल्यावर श्रीहरींनी गणपतीला मोहित करण्याचा प्रयत्न सुरू केले. तेव्हा पार्वतीने उत्पन्न केलेल्या दोन्ही शक्तींनी आपले सर्व सामर्थ्य त्याला दिले आणि त्या अंतर्धान पावले. तेव्हा गणपती परीघ घेऊन श्रीहरीवर धावला आणि त्यांच्यावर प्रहार केला. तो त्यांनी कसा तरी चुकवला. तेवढ्या शिवजी क्रोधावेशाने त्रिशूळ उगारून गणपतीच्या अंगावर धावले. तेव्हा त्यांनी पार्वतीचे स्मरण करून त्यांच्या हातावर शक्तीने प्रहार केला. त्या आघाताने त्यांच्या हातातील त्रिशूळ खाली पडला. मग त्यांनी पिनाक धनुष्य घेतले. गणपतीने परिघाचा प्रहार करून तेही खाली पडले. त्यानंतर त्याने त्रिशूळाचा प्रहार आणि त्यांच्या पाची हातातली आयुधे खाली पडली आणि तेव्हा शिवजींना त्यांच्या पराक्रमाचे खरोखरच कौतुक वाटले. ते म्हणाले, याने माझीच अशी दशा केली तर मग गणांची काय कथा. त्यानंतर शक्तीकडून बल प्राप्त झालेल्या गणपतीने देवसेनेत घुसून मोठा धुमाकाळ घातला. त्याने परिघाच्या धनाक्याने देवांना आणि गणांनी अक्षरशः जर्जर करून टाकले. त्यांच्या माराने सर्वच व्याकुळ झाले. त्यांच्या समोर कोणाचाही निभाव लागेना, जो तो पडू काढू लागला. देवसेनेची वाताहात पाहून श्रीहरींना गणपतीच्या युद्ध कौशल्याचे खूपच कौतुक वाटले. ते म्हणाले, धन्य आहे याची. मी आजपर्यंत अनेक देवे, दैत्य, दानव, यक्ष, राक्षस व गंधर्वादी वीर पाहिले आहेत, पण गणेश्वरासारखे महापराक्रमी पुरुष माझ्या कधीही पाहण्यात आला नाही, असे ते सर्वजण बोलू लागले. आणि मग त्रैलोक्यात शूर आणि तेजस्वी कोणी नाही, तर याच्याशिवाय हा शूर आणि तेजस्वी दिसत आहे, असे सर्व गण, दैत्य, दानव, यक्ष, राक्षस, गंधर्वादी सर्वे वीर असे म्हणू लागले. अशा प्रकारे श्रीहरी गणपती विषयीच बोलत होते. तोच त्याने पराघाने प्रहार केला. तेव्हा त्यांनी शिवजींचे स्मरण केले. आपल्या चक्राने व परिघाचे 2 तुकडे केले. गणपतीने त्या खंड परिघाचा त्यांच्यावर प्रहार केला. तो आघात गरुडाने आपल्या पंखावर घेतला. त्यानंतर चवचाळलेल्या गणपतीचे आणि श्रीहरीचे बराच वेळ युद्ध चालू झाले व गणपतीने पार्वतीचे स्मरण करून श्रीहरींवर दांड्याने इतक्या जोराने प्रहार केला की ते व्याकुळ होऊन जमिनीवर कोसळले. तथापि थोड्या वेळाने उठून पुन्हा युद्ध करू लागले. इतक्या शिवजींनी पुढे येऊन आपल्या त्रिशूळाने गणेशाचे मस्तकच छाटून टाकले आणि ते पाहून असलेले देव आणि गणस्य एकदम तटस्थ झाले. नारदा, हे वर्तमान तू पार्वतीला सांगितलेस व पुढे म्हणालास, भवानी आता तू आपला अपमान करून घेऊ नकोस, आपल्या मुद्द्यावर अडून राहा. त्यानंतर तू अंतर्धान पावलास. तर साक्षात इतक्या शिवजीने गणपतीचे त्रिशूळाने गणेशाचेच मस्तक छाटून टाकले आणि छिरछेद केला. आता पार्वतीचा क्रोध आणि गणेशाला जीवनदान कसे मिळाले हे ऐका. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुनी, गणपतीचा छिरछेद शिवजींनी केलेला पाहिला आणि गणपतीचा छिरछेद झालेला पाहून शिवगणांना फार आनंद झाला. ते ढोल मृदुंग वाजू लागले. शिवजींचा जय जयकार करून नाचू लागले. तिकडे पार्वतीला अनिवार्य दुःख झाले. ती रडू लागली. रडता रडता संताप व्यक्त करू लागली. म्हणाली, आता मी काय करू, कोठे जाऊ, मला मोठे दुःख प्राप्त झाले. हे दुःख कशाने नाहीसे होईल. सर्व देवांनी आणि गणांनी माझ्या पुत्रांचा नाश केला. माझे सुख हिरावून घेतले, पण मीही त्यांना सोडणार नाही. त्या सर्वांचा नाश करीन, नाहीतर प्रलय करून टाकेन. त्यानंतर संतप्त पार्वतीने 1,00,000 शक्ती उत्पन्न केल्या. बघता बघता तेथे जगदंबाची विशाल सेना जमली. तेजाने तळपळत असलेल्या त्या शक्तींनी पार्वतीला नमस्कार केला व म्हणाला, माते, आमच्यासाठी काय आज्ञा आहे. पार्वती रागाने म्हणाली, हे शक्तींनो, तुम्ही देवसेनेत घुसून प्रलय करून टाका. कसलाही विचार करू नका, कोणाचेही हयगय करू नका. देव, ऋषी, यक्ष, गंधर्व, राक्षस, गण आपला वा परका असो, कोणी पण असो, समोर येईल त्याला खाऊन टाका. पार्वतीच्या आज्ञेनुसार शक्ती विकट गर्जना करत बाहेर आले आणि अग्नीने तृणाला भस्मात करावे त्याप्रमाणे देवसेनेवर चढाई करून भयंकर संहार करू लागला. ते दृश्य फारच भयावह होते. जिकडे तिकडे पाहावे शक्तीच दिसत होती. कराली, कुब्जा, खंजा, लंबशीर्षा आदी सर्वांना खाऊन टाकण्याचा सपाटा जसा त्या शक्तीने घेतला होता आणि हर, ब्रह्मा, इंद्र, स्कंद सर्वांचा संहार करणार की काय असं वाटत होतं. देवांना प्रलयाच्या धास्तीने पछाडलेल्या त्यांनी जीवतांशे सोडून दिली आणि ते अगदी निराश झाले. काय करावे हेच त्यांना सुचेना. आपण पार्वतीच्या पुत्राचा वध केल्यामुळे ही भीषण परिस्थिती उद्भवली आहे त्यांच्या लक्षात आले. तसेच तिला प्रसन्न केल्याशिवाय आपले रक्षण होणार नाही याची जाणीव पण झाली. पण तिच्या समोर जायचे तरी कसे, त्यांना मोठा प्रश्न पडला. मनोमन भीतीही वाटत होती. तरी ते धीर धरून हळूहळू तिच्या मंदिरात गेले आणि दूर उभे राहिले.
नारदा त्या सर्वांची अवस्था जाणून तू त्वरेने त्यांच्यापाशी गेलास. मग शिवजींना श्रीहरींना नमस्कार केला, आमच्याशी सविस्तर चर्चा केली. मग देवांना आणि ऋषींना घेऊन पार्वतीपाशी गेलात. सर्वांनी तिचे पाय धरले आणि तिचे जगदंबेचे हे जगदंबे तिला प्रसन्न करण्यासाठी देवांनी स्तुती केली आणि तिची नमस्कार केला आणि प्रसन्नतेसाठी अनेक स्तोत्रांनी तिची स्तुती केली. देवर्षी म्हणाले, हे जगदंबे, हे शिवप्रिय, तुला नमस्कार असो. तू आदि शक्ती आहे, सृष्टीची उत्पत्ती करणारी आहे, तिचे पालन करणारी, तिचा संहार करणारी आहेस, तुला नमस्कार असो. हे देवेश्वर, तुझ्या संतापाने संपूर्ण त्रैलोक्य व्याकुळ झाले. आता क्रोधाचा त्याग करून शांत हो, प्रसन्न हो. आम्ही तुझ्या चरणी नतमस्तक आहोत. पण देवादिकांनी क्षमा प्रार्थना करूनही पार्वतीचा संताप कमी झाला नाही. तिने सर्वांकडे क्रोधाने पाहिले पण काहीच बोलली नाही. तेव्हा ऋषींनी तिच्या चरणावर अक्षरशः लोळण घातली आणि दोन्ही हात जोडून म्हणाले, देवी, तुझ्या शक्तीने बाहेर थैमान घातले आहे आणि त्यांनी प्रचंड संहार चालवले. त्यांना आवरणे हे फक्त तुलाच शक्य आहे. पुत्राचा वध झाला म्हणून तुझे रागावणे स्वाभाविक आहे. या देवांना तुझा अपराध केलेला आहे, त्याबद्दल त्यांना खरोखर पश्चाताप होत आहे. ब्रह्माजी, श्रीहरी आदी श्रेष्ठही विकल झाले आहे. तुला शरण आले. शिवजीही येथे उभे आहेत. त्यांच्याकडे जरा पहा. या देवांना आम्हाला क्षमा करा, आमचे रक्षण करा. ऋषींनी आणि देवींनी पार्वतीला वारंवार प्रार्थना केली. तेव्हा कुठे ती शांत झाली. तिने सर्वांकडे कृपादृष्टीने पाहिले व म्हणाली, देवांनो आणि ऋषींनो, माझा पुत्र जिवंत झाला. तुम्ही सर्वांनी त्याला प्रथम पूजेचा मान दिलात तर माझ्या शक्तीकडून चाललेला संहार थांबेल. माझा पुत्र सर्वांचा अध्यक्ष आहे तर समस्त लोकांमध्ये शांती प्रस्थापित होईल. तुम्हाला की सुख मिळेल, अन्यथा काहीच होणार नाही. तेव्हा ऋषींनी आणि देवांनी घेऊन ती शिवजीपाशी आलास आणि त्यांनी पार्वतीचे काय म्हणणे आहे ते सांगितलेस. ते ऐकून इंद्रादिकांचे चेहरे उतरले, त्यांची मने निराशाने भरून गेली. ते शिवजींकडे मोठ्या आशेने बघू लागले. ते म्हणाले, ठीक आहे, ज्यात सर्वांचे हित आहे ही गोष्ट करायला काहीच हरकत नाही. आता मी सांगतो तसे करा. तुम्ही उत्तरेला जा आणि ज्याप्रमाणे प्राण्यांचे मस्तक पहिल्यांदा मिळेल त्या गणपतीला धडाला चिटकवा. शिवजींच्या आज्ञेनुसार देवांनी गणपतीच्या कलेवरला विधिपूर्वक प्रक्षालन केले. त्याचे पूजन करून उत्तरेस गेले. तेथे त्यांना एक दात हसलेला हत्ती दिसला. त्यांनी त्यांचे मस्तक कापून आणले, ते गणपतीच्या कलेवराशी संयुक्त केले. मग विष्णू आदी देव शिवजींपाशी गेले. त्यांना नमस्कार करून म्हणाले, हे महाप्रभू, आम्ही तुमच्या आज्ञेनुसार सर्व केले आहे, आता तुमचे कर्तव्य करा. मग शिवजींच्या आज्ञेनुसार देवांनी हातामध्ये पाणी घेतले. ज्या महात्म्याच्या तेजापासून आम्ही सर्व उत्पन्न झालेले आहोत तेज बालकामध्ये प्रवेश करू असे सांगितले आणि असा संकल्प करून वेद मंत्रांनी अभिमित्रित केलेले जल शिवजीचे स्मरण करून गणपतीच्या शिरावर शिंपटले. आणि काय आश्चर्य, त्यांच्या निष्प्राण देहात प्राणसंचार होऊन उठून बसले. त्यांना जिवंत झालेल्या पाहून पार्वतीचा आनंद फार गगनात मावेना, पारावराला राहिला नाही. गजमुखी, प्रसन्नवंदन, रक्तवर्ण अंगकांती असलेल्या अत्यंत तेजस्वी आणि मनोहर अशा पार्वती पुत्राला पाहून देवांना सर्व ऋषींना फार आनंद झाला आणि त्यांचे पावन दर्शनाने दुःख नाहीसे होऊन सर्व सुखी झाले. जो कोणी हे पार्वतीच्या क्रोध गणेशाला जीवनदान मिळाला आणि पार्वतीचे महात्म्य चरित्र, गणपतीचा शिरच्छेद केलेला आणि गणपतीचा शिवगणांशी देवांशी युद्ध, जसा हा कुमारखंड गणपतीचा आहे, हा जो कोणी कुमारखंड गणपतीच्या या अध्यायाचे चरित्र जो कोणी ऐकतो त्याचे सर्व पाप नाहीसे होतात आणि त्यांना सर्व सुखे प्राप्त होतात. धन, यश, कीर्ती, मान सन्मान वाढतो, दीर्घ आयुष्य होतं, आपल्या मुलांना चांगली बुद्धी मिळते. आणि ओम गम गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायला सांगितलंय. ओम वक्रतुंडाय हू या मंत्राचा सुद्धा 108 वेळा स्वतः माता पार्वतीने हा जप करायला सांगितलाय. जो कोणी गणपतीचा जो पण मंत्राचा जप करेल, अष्टलक्ष, 1,00,000, 1,000 जो कोणी जप करेल त्याच्या सर्व संकटाचा, सर्व दुःखाचे नाहीसे होईल आणि त्याच्या घरात सुख समृद्धी नांदेल आणि कायमचा वास्तुदोष, पितृदोष, नजरदोष असे ग्रहदोष दूर होऊन त्यांना चांगले सुखी वरदान मिळेल आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल असे पार्वती मातेने सांगितले. आणि मग गणेश गणाध्यक्ष झाला. नारदांनी ब्रह्माजींना विचारले, हे महाप्राज्ञ, शिवजीच्या कृपेने गिरिजापुत्र गणेश पुन्हा जिवंत झाला, त्यानंतर काय घडले ते ब्रह्माजीला म्हणाले. हे मुने, पार्वतीचा पुत्र परत जिवंत झाला. मग तेव्हा कैलासावर आनंदाला उधाण आले. तेथे मोठा उत्साह झाला. देवांनी गणपतीला गणाध्यक्ष म्हणून अभिषेक केला. सर्वांनी त्यांचा सन्मान केला. ते पाहून पार्वती फार प्रसन्न झाली. तिने आपल्या पुत्राला हृदयाशी धरले. त्याला अनेक प्रकारची वस्त्रे, आभूषणे, माणिक, मोती, सिद्धींनी विधिपूर्वक पूजा केली. पार्वतीने सर्व दुःख नाहीसे करणारे आपल्या हाताने त्याला स्पर्श केले. त्याचा मुखा घेतला व म्हणाली, बाळा, माझ्या आज्ञेचे पालन करताना तुला फार कष्ट सोसावे लागले, पण यापुढे तुला कोणतेही कष्ट सोसावे लागणार नाही. तू धन्य आहे, कृतकृत्य आहेस. असे सर्वजण प्रथम तुझी पूजा करतील. या समय
तुझ्या मुखावर शेंदूर आभास तेज आहे म्हणून लोक तुला शेंदुराने पूजा करतील. जो कोणी तुला शेंदुराने पूजा करतील त्या भक्तांच्या तू सर्वांच्या इच्छा पूर्ण करजो. जो तुला गंध अर्पण करेल त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करजो. जो तुला चंदन, पुष्प, सुगंधित धूप, निरांजन धूप, मनोहर नैवेद्य, तांबूल, द्रव्य, दक्षिणा, प्रदक्षिणा आणि नमस्कार अशा प्रकारे जो कोणी तुझी भक्तिभावाने पूजा करेल त्यांना सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होऊन त्यांची विघ्न दूर करजो असे पार्वती मातेने गणेशाला सांगितले आणि मुका घेतला. तिने गणपतीचे अनेक प्रकारे कौतुक केले आणि सांगितले. मोठ्या पराक्रम केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्या समयी पार्वतीच्या कृपा प्रसादाने देवांची, शिवगणांची मने विश्वस्ताने शांत केली. इंद्रादिकांनी तिचे सहर्ष स्तुती केली. तिला नमस्कार केला. पार्वती पुत्र गणपतीला शिवजीच्या मांडीवर बसवले. त्यांनी त्यांच्या मस्तकावर प्रसन्नतेने हात फिरवला. हा माझा दुसरा पुत्र आहे. तेव्हा गणपतीने शिवजींना, पार्वतीला, श्रीहरींना आणि मला नमस्कार केला. तुला आणि सर्व ऋषींना नमस्कार केला. मग तो सर्वांना उद्देशून म्हणाला, तुम्ही उदर मनाचे आहात, माझ्या अपराधाबद्दल मला क्षमा करा. तेव्हा मी श्री आणि शिवजी म्हणालो, बाळा, ज्याप्रमाणे आम्ही तिघेही त्रिभुवनात पूज्य आहे त्याप्रमाणे तूही प्रथम पूजनीय होशील. विघ्नहर्ता, सर्व कामना पूर्ण करणारा, उपासकांचे आराधनाचे उत्तम फल देणारा म्हणून प्रसिद्ध होशील आणि 64 कला गणपती बाप्पाला अवगत होतील. जो कोणी तुझी सर्वप्रथम पूजा करणार नाही आणि कुठलेही पूजा करायला लागले त्याला त्या पूजेचे फळाची प्राप्ती होणार नाही. सर्वप्रथम तुझी पूजा करणाऱ्याला सर्व तू विघ्नांपासून दूर ठेवजो आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करजो. उपासांचे जे पण इच्छा असेल ते तुला सिंदूर लावतील. चंदन, पुष्प, सुगंधी धूप, निरांजन धूप, नैवेद्य, तांबूल, द्रव्य, दक्षिणा, प्रदक्षिणा आणि नमस्कार करतील. ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप करतील. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा या मंत्राचा जर जप करतील तर तू त्यांची सर्व मनोरथ पूर्ण करजो आणि विघ्नांचा नाश करजो असे स्वतः शिवजीने, पार्वती माताने, श्रीहरींनी, ब्रह्माजींनी सर्वांनी त्यांना सांगितले. सर्वप्रथम तुझी पूजा होईल, त्यानंतर आमची पूजा होईल. तुझी पूजा न करतो तो आम्ही देवांची पूजा करेल, त्याला ते पूजेचे फळ मिळणार नाही. जो तुझी पूजा करणार नाही आणि देवांची पूजा करायला लागेल त्याला 1% सुद्धा फळ मिळणार नाही. त्या पूजेची त्याला पुण्य फळाची प्राप्ती होणार नाही आणि त्याने पूजा केली काय नाही केली काय या समान राहील. जो कोणी तुझी प्रथम पूजा करेल त्यालाच सर्व पूजेचे पुण्य फळाची प्राप्ती होईल. त्यानंतर शिवजींनी विविध सामग्र्यांनी गणपतीची पूजा केली. श्रीहरी, पार्वती सर्व देवांनी परम आदराने त्याची पूजा केली. सर्वाध्यक्ष म्हणून घोषित केले. त्यामुळे भवानीला फार आनंद झाला. शिवजींना त्यांना लोककन्यात अनेक वर दिले आणि हे पार्वती पुत्रा, मी तुझ्यावर अतिशय प्रसन्न आहे आणि मी अनुकूल असल्यामुळे सर्व जगत तुला अनुकूल समजेल. आता कोणीही तुझा विरोध करणार नाही. तू 64 कलांनी अवगत आहे. तू बालक असून महापराक्रमी, सर्वांची मने जिंकलीस, मलाही प्रसन्न केलेस. तसे तू सर्वांना पूजनीय राहशील आणि तू माझ्या गणांचा अधिपती करीत आहे तर तुझ्या आज्ञेत राहतील. सर्व गण तुझ्या अधिपती राहतील. तू सर्व गणांचा स्वामी आहे. तू प्रमुख आहे आणि तू प्रथम पूजनीय आहे. तुझ्या आज्ञेत राहतील सर्वजण. तू सर्वांना पूजनीय होशील, विघ्नहर्ता होशील अशी तुझी ख्याती होईल. जो कोणी तुझी पूजा थोडी पण करेल तरी त्यांचे विघ्नांचे नाश होईल. शिवजींनी गणपतीला अनेक आशीर्वाद दिले. उपस्थितांना गणेश पूजनाचे नानाविधी प्रकारे नीट समजावून सांगितले. त्यांच्या पूजनाचे काय महात्म्य आहे ते पण स्पष्टपणे सांगितले. जो कोणी गणपतीला 1 शमीपत्र अर्पण करेल तर त्याला 10,000 वर्षाचे पुण्य फळाची प्राप्ती फक्त 1 शमीपत्राने होईल आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. आणि सर्वात जास्त शमीपत्र गणपतीला सर्वात जास्त अधिक प्रिय राहील. दुर्वा सर्वात अधिक जास्त दुर्वा गणपतीला प्रिय राहतील. मोदक सर्वात जास्त गणपतीला प्रिय राहतील. लाडू हे गणपतीला प्रिय राहतील. हे असे स्वतः शिवजींनी सांगितले. ते ऐकून देवांना खूप आनंद झाला. ते गायन करू लागले, मन मंगल वाद्य वाजू लागले, अप्सरा नृत्य करू लागल्या. त्यामुळे शिवजींचे चित्त अधिक प्रसन्न झाले. ते गणपतीला म्हणाले, गणेश्वरा, तू भाद्रपद महिन्यात वद्य चतुर्थीला चंद्रोयाच्या वेळी पार्वतीच्या मनापासून संकल्पाने उत्पन्न झालेला आहे. म्हणून जो कोणी तुला या दिवशी तुझ्या पित्यर्थ भक्तिभावाने व्रताचरण करतील, तुझी विधीपूर्वक पूजा करतील, त्याला सर्व प्रकारची सुखे प्राप्त करून देजो. त्यांचे आयुष्य देजो, त्यांना दीर्घ आयुष्य देजो. धन, यश, कीर्ती, मान, सन्मान, सर्व अर्धी, सर्व व्याधी सर्व काही त्यांना देजो. 7 जन्माचे दुःख दारिद्र्य त्यांचे दूर करजो आणि त्याच्या घरात कुठल्याही गोष्टीची कमी राहणार नाही असे तू त्यांच्या साधकाला प्राप्त करून देजो. सर्व प्रकारची सुखे, यश, मान, सन्मान वाढवून देजो. अशा आज्ञेने लोक प्रत्येक मासातील वद्य चतुर्थीला तुझे व्रत करतील. आता गणेश चतुर्थीच्या व्रताविषयी थोडक्यात सांगतो. मार्गशीर्ष महिन्यात कृष्ण चतुर्थीला संकल्पपूर्वक व्रत आरंभ करावा. सकाळी लवकर उठावे, सुचिर्भित होऊन व्रत राहावे, दिवसभर उपोषण करावे, ब्राह्मणाला निमंत्रण द्यावा, 1 प्रहार रात्र संपल्यावर स्नान करावे, दूत वस्त्र परिधान करावे, पूजनाची
सिद्धता करावी, चौरंगावर किंवा पाटावर गणपतीच्या धातूची पूजा करावी, मातृकेची किंवा पोळ्याची मूर्ती स्थापन करावी, तिची मंत्रोपचारे पूजा करावी आणि षोडोपचारे पूजा केल्यानंतर त्यांची गणपतीला गंध, चंदन, सुगंध फुले, 3 काड्यांचे आणि मुळे नसलेल्या 21 किंवा 160 दुर्वा अर्पण कराव्या, धूप, दीप, नैवेद्य, तांबूल अर्घ्य करून अर्पण करावे, त्यांची स्तुती करावी, त्यानंतर बालचंद्राची पूजा करावी, त्याला अर्घ्य द्यावे, ब्राह्मणाचे पूजन करून त्यांना मुष्टान्न भोजन द्यावे, यथाशक्ती दक्षिणा द्यावी, त्यानंतर आपण भोजन करावे, त्या दिवशी मीठ खाऊ नये, अन्य दिनी यथाविधी पूजन विसर्जन करावे आणि अशा प्रकारे वर्षभर व्रताचरण केल्यावर गणेश चतुर्थी व्रताचे श्रद्धेने उद्यापन करावे, उद्यापनाला 12 ब्राह्मण जेवू घालावे, पुरोहिताच्या मार्गदर्शनानुसार सर्व विधी करावे, कलश स्थापना करावी, त्यावर गणपतीची मूर्ती ठेवावी, तुझी पूजा करावी, वेदोक्त पद्धतीने जमिनीवर अष्टदल कमळाचे स्थानिल करून होम करावा, 2 स्त्रिया 2 बालके ब्रह्मचारी यांचे पूजन करावे, त्यांना भोजन द्यावे, या बालकांचे आशीर्वाद घेऊन त्यांच्या करवी स्वस्ती वाचन करावे, व्रतमूर्ती निमित्त पुष्पांजली देऊन नमस्कार करावा, रात्री जागरण करावे, सकाळी सुचुरभूत होऊन गणपतीची प्रेमाने पूजा करावी, माझ्या इष्ट कार्यसिद्धीसाठी पुन्हा ये अशी त्याला विनंती करावी, अक्षदा व्हाव्या आणि दुर्वा भावून लाल जास्वंदाचं फूल व्हावं आणि मग विसर्जित करावे, नमस्कार करावे। अशा प्रकारे जो कोणी गणेश चतुर्थीच्या व्रताचे आचरण करतील त्यांचे सर्व मनोरथ इच्छा पूर्ण होतील आणि धनधान्याने घर भरलेले राहील। हे गणाधिपा, जो कोणी तुला शरण येईल आणि आपल्या शक्तीनुसार श्राद्धयुक्त अंतकरणाने तुझी भक्ती करतील, शेंदूर अर्पण करतील, चंदन, अक्षदा, केतकीची फुले आदी उपचार अर्पण करून तुझे नित्य पूजन करतील, त्यांची सर्व संकटे नाहीसे होतील, त्यांचे संपूर्ण मनोरथ पूर्ण करजो, त्याने आरंभलेली सर्व कार्य सिद्धीत जातील। ही पूजा सर्व वर्णांच्या लोकांनी विशेषतः स्त्रियांनी केली पाहिजे। इच्छिणाऱ्या राजाने ही तुझी नित्य पूजा करावी। तुझी पूजा केल्याने उपासकाच्या मनात जी इच्छा असेल ती सफल होईल। ज्यांचे लग्न होत नाही त्यांनी इच्छिकाने गणपतीला रोज दुर्वा व्हाव्या, शमीपत्रांनी त्यांची पूजा करावी, म्हणजे त्यांचे लग्न जुळतील असे सांगितले। जे कोणी मुलं बोलत नाही त्यांना हे गणपतीचे अथर्व शीर्षाचे पठण करून गणपतीची पूजा अर्चना करून ते पाणी त्यांना प्यायला द्यायचे, म्हणजे तो मुलगा बोलायला लागेल। गणेश पुराणाचे श्रवण करावे, शिवपुराणाचे श्रवण करावे। जो कोणी मुका आहे त्याला वाचा येईल, जो कोणी आंधळा आहे तो बघायला लागेल, जो कोणी पांगळा आहे तो चालायला लागेल असे सांगितले। मग नारदा अशा प्रकारे भगवान शिवजींनी गणपतीला श्रेष्ठत्व देऊन वरदानाचे याचे महात्म्य वाढवले आणि तेव्हा सर्व देव, तपस्वी, ऋषी, शिवगणांनी तथास्तु म्हणून अनुमोदन केले। जो कोणी हे गणपतीचे महात्म्य ऐकेल त्याला कपिला गायीचे दान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल, पुष्करमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल, प्रयाग तीर्थामध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल। शिवजींच्या प्रिय गणांनी नानाविधी पूजन सामग्र्यांनी गणेश्वराची अत्यंत आदराने पूजा केली, त्यांना नमस्कार केला आणि त्या समयी पार्वतीला इतका आनंद झाला की मी 4 तोंडांनीही त्यांचे वर्णन करू शकत नाही। मग त्या मंगल प्रसंगी देवांनी दुदुर्भांनी नाद केला, गंधर्व सुस्वर गायन वादन करू लागले, अप्सरा नृत्य करू लागल्या, आकाशातून वृष्टी होऊ लागली। गणपती गणाधीश पदावर प्रतिष्ठित झाले आणि गणपतीच्या या नावांनी पूजा केली। सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्ण, लंबोदर, विकट, विघ्न विनाशक, विनायक, धूम्रकेतू, भालचंद्र, गणाध्यक्ष, गजानन, गणंजय, गणपती, हेरंब, धरणीधर, महागणपती, यक्ष, वरद, श्रीप्रसादन, अमोघ सिद्धी, अमित, मंत्र, चिंतामणी, विधी, सुमंगल, बीज, आशापूरक, वरद, शिव, कश्यपनंद, वाचसिद्धी, दंडी विनायक, दुर्वा विनायक, चंडी विनायक, देली गणपती नमो नमा। जो कोणी मी जे हे नाव श्रवण केले, जो कोणी या नावांनी शमीपत्र, दुर्वा, तीळ, तांदूळांनी जो कोणी रोज या नावं घेऊन अर्पण करेल त्यांना सर्व सुखे प्राप्त होतील आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि त्यांची मुलं खूप हुशार होतील। जगातील दुःख नाहीसे होऊन त्यांना शांती प्राप्त होईल आणि सर्वत्र सुखदायक मंगलकारक असेच घडेल। शिवजींच्या अशा आज्ञेने श्रीहरी आदी देव ऋषीमुनी आपापल्या स्थानी गेले, त्यांचे यशोगान करत त्रिभुवनात संचार करू लागले। शिव दापत्य गजानन षडानंसह आनंदाने राहू लागले। हे मुने, जो मनुष्य ये मंगलदायक आख्यान नित्य श्रद्धेने श्रवण करतो, ऐकतो, कोणाला सांगतो, शेअर करतो त्याचे सर्व मंगलमयच होईल। तो स्वतःही मंगलमय होऊन दुसऱ्यांचे पण मंगल करणारा होतो। हे आख्यान पठन केल्याने, श्रवण केल्याने निपुत्रिकाला पुत्र होतो, धनहीन असेल तर त्याला धन मिळते, पत्नीची इच्छा करणाऱ्याला भार्या मिळते, रोग्याला आरोग्य मिळते, परदेश आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती होते। एखादीची संतती जगत नसेल तर त्याची मुलं जगायला लागतील, त्याच्या वंशामध्ये वृद्धी होईल, पतीचे परदेशात
त्याच्यात रक्षण होते, तो सुखरूप परत येतो. हे आख्यान जेथे विद्यमान आहे त्या घरातील सर्व दुःखे नाहीशी होऊन सर्व विघ्नांचा नाश होतो आणि सर्व प्रकारची समृद्धी वास करते, सर्व सिद्धी प्राप्त होते, सर्व मंगलच होतो त्यांच्या घरी. जो मनुष्य आख्यान आपल्या घरात, देवालयात, तीर्थक्षेत्री, पवित्र स्थानी, पवित्र दिवशी, पर्वकाळी लक्ष देऊन ऐकतो त्याचे सर्व मनोरथ गणपती भगवान लवकर पूर्ण करतो, असे स्वतः शिवजींनी सांगितलेले आहे. तर असे हे गणपतीचे संपूर्ण आख्यान मी तुम्हाला, कार्तिक स्वामीचे आख्यान, गणपतीचे आख्यान, कसा जन्म झाला, हे संपूर्ण अध्याय या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला श्रवण करून दिलेला आहे. तर मला अशी आशा आहे की मित्रांनो तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. आणि तुम्ही कोणत्या गावाहून माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत तर नक्की आपल्या गावाची कमेंट्स पण केली तरी पण चालेल. आता आपण गणपतीचा युक्तिवाद ऐकूया. नारद ब्रह्माजींना म्हणाले, तात तुम्ही मला गणपतीच्या जन्माचा अनुपम वृत्तांत आणि त्यांची पराक्रमणी विभूषित दिव्य चरित्र ही ऐकवली. आता गणपती गणाध्यक्ष झाल्यावर पुढे काय घडले ते मला सांगा. तरी माझे एवढे तुम्ही सांगितलं तरी मन भरलं नाही, अजून ऐकण्याची इच्छा आहे. तेव्हा ब्रह्मदेव नारदाला म्हणाले, तू मला फार चांगली माहिती विचारलीस, आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. कुमार आणि गजानन दोघांच्या सहवासात शिव पार्वती आनंदाने कालक्रमणा करू लागले. त्या दोन्ही भावांचे एकमेकावर फार प्रेम होते, एकत्र खेळत असत, बागडत असत. त्यांच्या बाललीला पाहून शिव पार्वतीला फार आनंद होत असे. त्यांचे लालन पालन करण्यातच त्यांचा दिवस जात असे. त्या दोन्ही भावांना आपल्या मात्या पित्याबद्दल नितांत आदर होता, त्यांची नित्यप्रेमाने सेवन करत असे. अशा प्रकारे ती दोन्ही मुलं शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे वाढू लागले. आपल्या लीलांनी सर्वांनी आनंद देत सुखात आनंदात लहानशी मोठी झाली. एके दिवशी शिव आणि पार्वती एकांतात बोलत बसले होते. तेव्हा पार्वती म्हणाली, नाथ आपले पुत्र उपवर झाले आहे, मोठे झाले आहे, त्यांच्या विवाहाचा विचार करायला हवा. इतक्या स्कंद आणि गणपती दोघे तेथे आले. कार्तिक स्वामी पण तेथे आले आणि गणपती पण तेथे आले. मातेचे बोलणे ऐकून त्यांच्या मनात विवाहाची इच्छा निर्माण झाली. कुमार म्हणाला, आई पहिल्यांदा माझा विवाह करायचा. तेव्हा गणेश म्हणाला, नाही आधी मीच विवाह करणार. मग याच्या मुद्द्यावरून दोघं एकमेकांशी भांडू लागले. शिव पार्वतीला त्यांच्या भांडणाचे मोठे कौतुक वाटले. तशी त्यांची भांडणे वर्षावर होत असते, पण पार्वतीच्या मध्यस्थीने समेटेही घडून येत असे. पण यावेळी विवादाचा विषय जरा वेगळा होता. पार्वतीने दोघांना समजवण्याचा प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. आधी माझे लग्न करा, तो म्हणे आधी माझे लग्न करा, असे दोघंही निर्धाराने सांगू लागले. काय करावे शिव पार्वतीला मोठा प्रश्न पडला. मग त्यांनी युतीने तंटा मिटवला. ते म्हणाले, गजानना, षडानना, तुम्ही आम्हाला सारखेच दोघं प्रिय आहात. तुमच्यापैकी कोणाचा विवाह आधी करायचा ते आम्ही ठरवले, तर दुसऱ्याला राग येणे स्वाभाविक आहे. करायचा ते आम्ही ठरवणार. आता तुम्ही म्हणून हा निर्णय समोपचाराने घेणे आवश्यक आहे. आमच्या मते तुम्ही दोघांनी पृथ्वी प्रदक्षिणा जावे. ही परिक्रमा पूर्ण करून जो आधी येईल त्यांचा विवाह प्रथम करायचा. ही अट मंजूर असेल तर बोला. मग अट दोघांनी मान्य केली. त्यांच्या सूचनेनुसार महाबली कार्तिकेय ताबडतोब पृथ्वी प्रदक्षिणेस निघून गेला. बुद्धिमान गणपती मात्र तेथेच थांबला. स्वतःशीच विचार करू लागला की मी, माझं वाहन छोटा, माझं शरीर असं, मी आता पृथ्वी प्रदक्षिणा कशी करू. आणि षडानन हा लगेच चालला गेला. मी पृथ्वी प्रदक्षिणेची अट मान्य केली आहे, पण एवढा विशाल माझा देह कोसभर जाऊ शकत नाही. तेथे हजारो योजनाची प्रदक्षिणा कशी मी पूर्ण करणार. काय करावे त्याला मोठा प्रश्न पडला गणपतीला. तो बराच वेळ विचार करत होता. शेवटी त्याने एक नामी युक्ती शोधली. त्याने यथाविधी स्नान केले आणि घरात येऊन शिव पार्वतीला म्हणाला, आई बाबा तुम्ही दोघे एका आसनावर बसा, मी तुमची पूजा करणार आहे. ते ऐकून दोघांना मोठे नवल वाटले. ते म्हणाले, गणेशा पृथ्वी प्रदक्षिणाला न जाता तू हे काय करत आहेस. गजानन म्हणाला, मी काय करणार आहे हे यथावक्ष अवकाश कळेलच, आधी माझी पूजा स्वीकारा. त्यांचे बोलणे ऐकून शिव पार्वतीला गंमत वाटली. ते दोघे एका सिंहासनावर बसले. गणपतीने त्यांची मनोभावे पूजा केली. त्यांना 7 प्रदक्षिणा घातल्या, त्यांची उत्तम स्तुती केली व म्हणाला, आई बाबा ठरल्याप्रमाणे तुम्ही माझा आधी विवाह करून द्या. हे ऐकून शिव पार्वती म्हणाले, गणेश तू काय बोलतो आहेस. तू आधी पृथ्वी प्रदक्षिणा करून ये, मग तुझ्या विवाहाचे ठरवू. कुमार तर केव्हाच निघून गेला, आता तूही जा, विलंब करू नको. तेव्हा गणेश किंचित रोषाने म्हणाला, तुम्ही दोघंही धर्मरूप आहात, महापंडित आहात. मी 7 वेळा पृथ्वी प्रदक्षिणा केली आहे, तरीही तुम्ही मला पृथ्वी प्रदक्षिणा करू नये असे का सांगत आहे. शिव पार्वती म्हणाले, अरे असे विसंगत काय बोलतोस. तू पृथ्वीची प्रदक्षिणा केलीस तरी केव्हा. तेव्हा 7 द्वीपांनी 7 समुद्रांनी मोठमोठ्याने पार्वतीने युक्त आहे हे तुला माहीत आहे ना. गणपती म्हणाला, हो, पण जो आपल्या माता पित्याचे पूजन करून त्यांना प्रदक्षिणा घालतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे पूर्ण फळाची प्राप्ती होते. जो कोणी अंघोळ केल्यानंतर आपल्या माता पित्याचे पाया पडतो, नमस्कार करतो, त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य फळाची प्राप्ती होते असे वेदशास्त्र धर्मग्रंथांमध्ये स्पष्ट लिहिले आहे. या वचनांनी अनुसरून मी तुमची पूजा करून तुम्हाला प्रदक्षिणा घातल्या आहे. आता वेद वाक्यांमध्ये तथ्य किंवा नाही तुम्हीच ठरवा. माझ्या
पुराणामध्ये जो पुत्र मात्या पित्याला घरात एकटे टाकून तीर्थयात्रा जातो त्याची तीर्थयात्रा सफल होत नाही, बल्कि त्याला त्या वंध्याचे पाप लागते. आई वडिलांची चरणांची सेवा करणे हे पुत्राचे मोठे तीर्थ होय. हे पवित्र तीर्थ नेहमीच आपल्या जवळ असते, ते सुलभ असते. त्यांनी या तीर्थाचे स्वीकार करावा. दुसऱ्या तीर्थाकरता फार दूर जावे लागते. पुत्रांना आणि स्त्रियांना घरातले हेच तीर्थ उत्तम आहे. जो कोणी आपल्या माता पित्याचे रोज घरामध्ये पाया पडतो त्याला रोज चारीधाम यात्राचे आणि 12 ज्योतिर्लिंग तीर्थाचे पुण्य फळाची प्राप्ती होते. हे सर्व समंत धर्म साधन आहे. वेद आणि शास्त्रे वारंवार हेच सांगत आहे. त्यांच्यावर श्रद्धा ठेवून आपण तसेच वागले पाहिजे. माता पित्यांची रोज सेवा करणारा, माता पित्यांचे नमस्कार करणारा त्याला कुठलेही पाप लागत नाही, त्याला यमदूत हात लावत नाही, त्याचे कल्याणच होते. अन्यथा वेद आणि शास्त्र असत्य होतील. जर जो कोणी माता पित्याची सेवा करत नाही त्याला खूप पाप लागते, मोठे नरक यातना भोगावे लागतात, तर तुमचे रूप असत्य होईल. यात संशय नाही. आता माझा विवाह लवकर करून द्या, नाही तर वेदशास्त्राच्या मर्यादा निरर्थ ठरतील. माझे मनोगत धारणा स्पष्ट केली आहे. या विचार करून तुम्हीच योग्य निर्णय घ्या. गणपतीचे बोलणे ऐकून शिव पार्वतीला फार आश्चर्य वाटले. त्यांनी मनपूर्वक कौतुक केले. ते म्हणाले, गजानना, तुझी बुद्धी महात्म्यासारखी निर्मळ आहे. तू यथार्थभाषी आहेस. तू जे सांगितलेस ते सर्व खरे आहे, त्यात काही खोटे नाही. ज्याप्रमाणे सूर्याच्या आगमनाने अंधार नाहीसा होतो, त्याप्रमाणे संकटातही ज्याची बुद्धी विश्वतेने स्थिर असते ते सर्व दुःखे नाहीसे होतात. ज्याच्यापाशी बुद्धी आहे तो समर्थ. निर्बुद्धाला कसले सामर्थ्य? बुद्धीच्या जोरावर एक सामान्य संशयाने मंदोमत सिंहाला विहिरीत बुडून ठार मारले, अशी कथा आहे. अशा वेदाशास्त्रे पुराणांमध्ये पुत्रांचा जो धर्म सांगितला आहे तो पाळला पाहिजे. तू जसा विचार केलास तसा विचार करणे सामान्य गोष्ट नाही. तुझा युक्तिवाद आणि वेद समंत वर्तन आम्हाला मान्य आहे. तू खरोखरच धन्य आहेस आणि तुझ्यासारखा महाबुद्धिमान पुत्र लाभल्यामुळे आम्हीही धन्य झालो आहोत. आता तुझ्या विवाहाचा विचार करतो. आता गणपतीचा विवाह. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुनी, गणपतीने शिव पार्वतीला प्रदक्षिणा घालून पृथ्वी परिक्रमा पूर्ण केल्याचे सांगितले. ते मुद्दा विचारात घेऊन त्या दोघांनी त्यांचा विवाह करण्याचे सुनिश्चित केले. त्यामुळे गणपतीला आनंद झाला. माता पित्याला वंदन करून तो निघून गेला. शिव आणि पार्वती त्यांच्यासाठी अनुरूप वधूचा शोध घेऊ लागले. हे वर्तमान प्रजापती विश्वरूपाला समजले. त्याने सिद्धी आणि बुद्धी अशा 2 कन्या दिल्या. त्या सर्वांग सुंदर सर्वशुभ लक्षणांनी संपन्न होत्या. त्याने त्या गणपतीला द्यायच्या ठरवल्या. त्या त्वरेने कैलासावर आला. त्यांनी शिव पार्वतीशी चर्चा केली. त्यांचा प्रस्ताव मान्य करून त्यांनी गणपतीचा विवाह त्यांच्या कन्येशी लावून दिला. मंगल प्रसंगी कैलासावर मोठा उत्सव झाला. विवाहाला सर्व देव ऋषी सहपरिवार आले. त्यांनी गणपतीला शुभ आशीर्वाद दिले. शिवजींनी सर्वांचा यथायोग्य सन्मान केला आणि सर्व मंडळी आनंदाने आपल्या आपल्या स्थानी गेली. गणपतीने गृह आश्रम श्रमात प्रवेश केला. सिद्धी आणि बुद्धी या 2 भार्यासमोर तो सुखाने संसार करू लागला. त्याला दोन्ही स्त्रियांच्या ठिकाणी 2 पुत्र, सिद्धीच्या पुत्राचे क्षेम आणि बुद्धीच्या पुत्राचे लाभ, शुभ आणि लाभ असे नामकरण करण्यात आले. नारदा इकडे कुमाराने पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली आणि तो आपल्या घरी कैलासाकडे निघाला. तो त्याला मार्गातच गाठले. म्हणाला, कुमारा, मी तुला खरे तेच सांगत आहे. कपटाने मत्सराने खोटे सांगत नाही. तुझ्या मात्यापित्याने काय केले हे तुला माहीत आहे का? त्यांनी तुला पृथ्वी प्रदक्षिणेसाठी पाठवून दिले. इकडे गणपतीचे लग्न लावून दिले. या प्रसंगी मोठा उत्सव केला. प्रजापती विश्वरूपाच्या 2 सुंदर मुलींशी विवाह करून गणेश सुखाने कालक्रमणा करत आहे. त्याला क्षेम आणि लाभ, शुभ आणि लाभ असे 2 पुत्र आहे. शिव पार्वती त्यांचे कौतुक करत असतात. तेथे कोणालाही तुझी आठवण येत नाही. मात्या पित्याच्या आज्ञेने वने, पर्वत आणि नानाविधी प्रदेश तुडवून त्या मोठ्या परिश्रमाने पृथ्वी परिक्रमा पूर्ण केलीस. त्याने तुला हे फल मिळाले. हे सर्व गोष्टींचा तू नीट विचार कर. माझ्या मताप्रमाणे तुझ्या आई वडिलांचे वर्तन बरोबर नाही. त्याचे वागणे पाहून माझ्या मनात शंका उत्पन्न झाली आहे. आईने विष दिले, पित्याने विकून टाकले आणि राजाने सर्वस्व हरण केले, तर कोणाकडे तक्रार करायची? आता शांत राहा आणि ज्यांनी तुझी प्रतारणा केली आहे त्याचे तोंडही पाहू नकोस. श्रुती स्मृती शास्त्रामध्ये हीच नीती सांगितली आहे. मी तुला वस्तुस्थितीची कल्पना दिली आहे. आता तुझी इच्छा असेल तसे कर. हे वर्तमान ऐकून कुमाराचे चित्त विघ्न झाले. मन नाराज झाले. त्याने कसेबसे स्वतःला सावरले. कैलासावर गेला. तेथील वस्तुस्थितीचे अवलोकन केले. त्याने शिव पार्वतीला नमस्कार केला आणि क्रौंच पर्वतावर जाण्यासाठी निघाला. त्या दोघांनी त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न केला. परोपरीने समजावले. त्याने कोणाचेही ऐकले नाही. आई बाबा, तुम्ही माझ्याशी कपट केले. मी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली आहे हे सांगण्यासाठी येथे आलो होतो. माझे काम झाले आहे. आता मी येथे क्षणभरही थांबणार नाही. असे म्हणून मी आता क्रौंच पर्वतावर निघून गेलो. आजपर्यंत त्याच पर्वतावर आहे. त्या दिवसापासून शिवपुत्र कार्तिकेचे कुमारत्व प्राण प्रतिष्ठित झाले आहे. हा महापुण्यवान आहे. सर्वांना सुख देणार आहे. लोकांचे पाप हरण करणार आहे. त्याचे नाम ब्रह्मचर्याची शक्ती प्रदान करणार आहे. प्रसिद्ध आहे. कार्तिक महिन्यात सर्व देव ऋषी मुनी त्यांच्या दर्शनात जातात. कार्तिक महिन्यात कृतिका नक्षत्रावर जो कार्तिकेचे दर्शन घेतो त्याची सर्व पापे नाहीशी होतात. त्याला इच्छित
फळाची प्राप्ती होते। इकडे कुमार नाराज झाला होऊन गेल्यावर पार्वतीला फार दुःख झाले। त्याच्या वियोग तिला सैन होईना। दीन होऊन शिवजींना म्हणाली, नाथ माझ्यावर कृपा करा, माझ्याबरोबर कुमाराकडे चला। तिची मनोवस्था जाणून शिवजीने दया आली। अंश रूपाने तिच्याबरोबर गेले। क्रौंच पर्वतावर मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या रूपाने वास करू लागले। ते पार्वतीसह आजही तेथील मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाने वास करत आहे। आणि सतपुरुषांची परमगती म्हणून विख्यात असलेली शिवजीची मल्लिकार्जुनाच्या रूपाने आपल्या भक्तांच्या इष्टकामना सर्व पूर्ण करतात। जो बी मल्लिकार्जुनाच्या दर्शनाला जातो त्या भक्तांच्या सर्व इच्छा कामना मनोरथ सर्व पूर्ण होतो। जो खूप भाग्यवान राहतो तोच मल्लिकार्जुनाच्या दर्शनाला जातो। शिव आणि पार्वती क्रौंच पर्वतावर येत आहे असे पाहून विरक्त झालेला कुमार तेथून अनंत्र जाण्यास निघाला। तेव्हा देवांनी आणि मुनींनी त्यांची भेट करून परोपरीने विनवले म्हणून ते 12 कोस अंतरावर जाऊन राहिला। पुत्र स्नेहामुळे शिव आणि पार्वती प्रत्येक महिन्यात त्याला भेटण्यासाठी जातात। पार्वती पौर्णिमेच्या दिवशी आणि शिवजी अमावस्येला जातात। नारदा, कुमार, कार्तिकी आणि गणपती यांच्याविषयी तू जे काही विचारलेस ते सर्व मी तुला कथा ऐकवली असता सर्व पापे नाहीशी होतात। जो कोणी ऐकतो या सर्व कुमाराच्या कथा त्यांची सर्व पापे चटकन नाहीशी होतात आणि इच्छित वस्तू प्राप्त होते। जो मनुष्य या कथेचे श्रद्धेने पठन करतो, श्रवण करतो, या कोणाला सांगतो, या शेअर करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। ब्राह्मणाचे ब्रह्मतेज वाढते आणि त्यांचा मान प्रतिष्ठेत वाढ होतो। क्षत्रिय विजय होतात। वेश्याला धनची प्राप्ती होते। ज्या मनुष्याला धनाची इच्छा आहे त्याला धन प्राप्त होते। सुख समृद्धी आरोग्य आयुष्याची प्राप्ती होते। शूद्राचे कल्याण होते। रोगाला आरोग्य लाभते। भीती नाहीशी होते। भूत प्रेतांच्या बाधातून निवारण होतं। आणि हे आख्यान श्रवण करणाऱ्याला पाप सज्जन मनुष्याला यश कीर्ती अखंड सौभाग्याची प्राप्ती आयुष्य आरोग्य पुत्र पौत्रादी संतती आणि उत्तम सौख्य लाभतं। हे आख्यान शिव ज्ञान देणारे, शिवभक्ती वृद्धिगत करणारे, शिव पार्वतीविषयी प्रेम वाढवणारे, मोक्षदायक आहे, शिवजीचे अद्भुत ज्ञान देणारे आहे, कल्याण करणारे शिवमय कथा आहे। आणि हे पावनमयी अमृतमयी शिवकथा जो खूप भाग्यवान असेल त्यालाच हे अमृत प्यायला मिळेल। भक्तांनी आणि वृक्षांनी कामना रहित होऊन यांचे नित्य श्रवण करावे आणि हे अमृत रोज पठण करावे असे हे रुद्रसहितातील कुमारखंडाच्या संपूर्ण लीला होत्या। तर मित्रांनो मी तुम्हाला या कुमारखंडातल्या संपूर्ण लीला पठन करवल्या। तर मला अशी आशा आहे की तुम्हाला या कुमारसहितामधल्या संपूर्ण कथा आवडल्या असतील। आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात तो आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। ओम नमः शिवाय करा, हर हर महादेव करा, जय श्री महाकाल करा आणि माझा आत्मविश्वास वाढवा। लाईक कमेंट्स नक्की करा। लाईक कमेंट्स केल्याने माझा आत्मविश्वास वाढतो। जय श्री महाकाल। शालिनी भक्तिसागर कथा आहे पण माझं चॅनल आहे शालिनी भक्तिसागर कथाचा टाइम 12चा आहे। शालिनी भक्तिसागरचा टाइम सकाळी 6 शिव महापुराण कथा आणि 9:15 देवी भागवत पुराण। ज्यांना जे व्हिडिओ ऐकायचे असतील ते तुम्ही ऐकू शकता। जय श्री महाकाल।